जय भीम जय सावित्री सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने आयोजित चौथ्या चर्चासत्रात मी आरतीकडे आपलं स्वागत करते. आज आपण सत्यशोधक या नुकत्याच प्रदर्शित चित्रपटाची समीक्षा करणार आहोत. निलेश रावसाहेब जमालकर दिग्दर्शित सत्यशोधक हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असून यात महात्मा फुल्यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. तर राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले आणि गणेश यादव यांनी लहुजी वस्ताद यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय रवींद्र माणकणी, सिद्धेश्वर झाडबुके, अनिकेत केलकर इत्यादी कलाकार यात काही प्रमुख भूमिकांमध्ये दिसतात. भारतामध्ये चित्रपट इंडस्ट्री ही नेहमीच प्रस्थापित वर्गाच्या हातात राहिली असल्यामुळे प्रस्थापित वर्गाला सोयीस्कर असे जनमत घडवण्यात या इंडस्ट्रीने वाटा या इंडस्ट्रीचा वाटा राहिलेला आहे. या वर्गाला आपले आर्थिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सांस्कृतिक वर्चस्व टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे असते आणि त्यावेळी सिनेमा आणि टेलिव्हिजन महत्त्वाची माध्यमं म्हणून वापरली जातात. भारतीय सिनेमाला 100हून अधिक वर्ष झालेली आहेत. मात्र वंचित वर्गाचे माध्यम म्हणून आजही हे माध्यम एस्टॅब्लिश होऊ शकलेले नाही. अशा वेळी सत्यशोधक सारखा सिनेमा बनतो तेव्हा वंचित वर्गाच्या अपेक्षा उंचावतात. मात्र तो बनतो तेव्हा भारावून न जाता सावधतेने त्यामागचे राजकारण समजून घेणे तेवढेच गरजेचे असते. त्यासाठीच आजचे चर्चासत्र. या चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जाधव. डॉक्टर राजू जाधव सत्यशोधक संघटनेमध्ये मागचे 25 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये PhD केलंय. महाराष्ट्रातील आर्थिक चर्चा विश्वांची जडणघडण हा त्यांचा PhD संशोधनाचा विषय राहिलेला आहे. त्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक त्यांनी वंदना सोनाळकर यांच्यासोबत लिहिलेले आहेत. आर्थिक विचार आणि जातीप्रभुत्व हे त्यांचे नुकतेच प्रकाशित पुस्तक आहे. त्याशिवाय समकालीन शिक्षणाचे वात्सव आणि विद्यार्थी चळवळ हे त्यांचे संपादित पुस्तक. त्यांचे अक्षरगाथा आणि परिवर्तनाचे वाटसरू यामध्ये अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यातले काही महत्त्वाचे लेख आहेत: जात आणि दुष्काळाचे राजकीय अर्थकारण, दुष्काळाच्या पारंपरिक मांडणीच्या पलीकडे जाऊन त्याचे जातीच्या दृष्टिकोनातून विविध आयाम उलगडण्याचा प्रयत्न या लेखामध्ये होतो. दुसरे एक महत्त्वाचा लेख त्यांचा आहे वंचिततेची चर्चा का व कशी. हा लेख NGOच्या डिस्कोर्समध्ये सामाजिक विश्लेषणाची कोट्या कशा वापरल्या जातात त्याचे राजकारण तपासण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर महत्त्वाचा त्यांचा लेख आहे जात्यंतक लोकशाही क्रांती, शेती आणि शरद पाटलांची भूमिका. हा लेख जात्यंतक लोकशाही क्रांतीतील शेतजमिनीच्या पुनर्वाटप करण्याचा शरद पाटलांची आग्रही भूमिकेची चिकित्सा करतो. डॉक्टर राजू जाधव यांचे मी सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने स्वागत करते व त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला आज मार्गदर्शन करावे. थँक्यू आरती. मी पहिल्यांदा सत्यशोधक महिला आघाडीचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या सत्यशोधक सिनेमावरती बोलण्याची एका अर्थाने संधी दिली. त्यामुळे आरती, सत्यशोधक महिला आघाडी, स्वर्णमाला मस्के या सर्वांचे मी आभार मानतो. आणि मी माझ्या एका विवेचनाला सुरुवात करतो. आत्ताच आरतीने म्हणल्यासारखं की चित्रपट हे एक अतिशय प्रभावी असं माध्यम राहिलेलं आहे. ओपिनियन मेकर म्हणून लोकांना एका अर्थानं आपल्याला हवे असणारा जो मेसेज आहे त्या मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातून चित्रपट हे कायमच अतिशय महत्वाचं माध्यम राहिलेलं आहे. म्हणजे आपण त्याची अनेक उदाहरणं बघू शकतो की कशा पद्धतीनं भारतामध्ये चित्रपट, कुठलीही कला ऍक्च्युली ही अत्यंत महत्वाची असते. जसं शिक्षणाचं असतं तसंच साहित्य, संस्कृती, कला या सुद्धा एका अर्थाने त्याला दुधारी स्वरूप असतं, दुहेरी स्वरूप असतं. या कला, साहित्य, संस्कृती व्यवहाराच्या माध्यमातून
बहुजन वंचितांची सुद्धा एका अर्थानं अभिव्यक्ती होत असते. आणि दुसऱ्या बाजूला या ज्या कला आहेत, या कलेच्या माध्यमातून जो शास्ता वर्ग आहे, तो शास्ता वर्ग त्याचं जे शासन आहे ते अधिकाधिक बळकट करण्याचं, त्याची मूल्य जी आहेत, ही मूल्य एका अर्थानं बहुजनांच्या मनावर अधिक घट्ट रुजवण्याचा प्रयत्न तो केला जातो. अलीकडच्या काळामध्ये चित्रपट जे आहे, 20व्या शतकामध्ये, विशेषतः 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चित्रपट हे एक अत्यंत महत्वाचं माध्यम बनलेलं आहे. ते तर केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, मनोरंजनाचं माध्यम तर ते आहेच आहे, त्यात काही मुद्दाच नाही, परंतु मनोरंजनाच्या व्यतिरिक्त, जसं आपण म्हणलो आरती सुरुवातीला म्हणली किंवा मी म्हणतो त्या पद्धतीनं, ते मनोरंजनाच्या बरोबरच एका अर्थानं लोकांचा मानस घडवण्याच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतात. आपण काही उदाहरणं घेऊ शकतो की कशा पद्धतीने चित्रपट हे समाज मनाला प्रभावित करतात, त्यांच्या धारणा बनवतात. आपल्याला माहितीये की संभाजी महाराज हे अल्पकाळ जे जगले, त्यांनी आयुष्यामध्ये अनेक लढाया लढल्या. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होतं, ते स्वराज्य वाढवण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं काम त्यांनी केलं. औरंगजेबाचं जो एक मोठं आक्रमण होतं, त्या आक्रमणाला थोपवून धरत त्यांनी ते स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला संभाजी महाराज जे होते, संभाजी महाराज दुष्काळ पडला असताना शेतकऱ्यांना करामध्ये सवलत देण्याच्या अत्यंत आग्रही असायचे. आणि त्याच्यामध्ये मग त्या काळातले जे ब्राह्मण होते त्यांचे हितसंबंध दुखावले जायचे. आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचे कान त्याच वेळेस भरवण्यास सुरुवात केली. सांगायचा मुद्दा असा आहे की एका बाजूला संभाजी महाराजांचं हे खरं चरित्र, आणि दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की कथा, कादंबऱ्या, नाटकं, सिनेमे यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती संभाजी महाराजांची एक विशिष्ट अशी प्रतिमा घडवली गेली. एक दुर्वर्तनी राजा, एक व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला, स्त्रियांचा नाद असलेला, अशा पद्धतीची एक प्रतिमा संभाजी महाराजांची घडवली गेली. आणि ती इतकी घट्ट रुजवली गेली की आतापर्यंत संभाजी महाराजांची ही जी प्रतिमा आहे, या प्रतिमेच्या एका अर्थानं कैदेमध्ये इतके वर्ष संभाजी महाराजांना राहावं लागलं. वासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांचं पुस्तक असेल किंवा कमल गोखलेंनी शुक्तर संभाजी असेल, या एका अर्थानं प्रचंड मोठं संशोधन करून शिवाजी महाराजांची ही प्रतिमा भंजन करण्याचं आणि त्यांची जी खरी प्रतिमा आहे, खरं चारित्र्य जे आहे ते मंडित करण्याचं काम केलं. पण अलीकडे मग संभाजी ब्रिगेड असतील किंवा शरद पाटील असतील, या सगळ्यांच्या संकलित काय म्हणूया त्याला प्रयत्नांमधनं संभाजी महाराजांची जी खरी प्रतिमा आहे ते अलीकडे लोकांमध्ये पसरले. आपण शिवाजी महाराजांचं सुद्धा बघू शकतो की याच चित्रपट असतील किंवा साहित्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची भूमिका, जे इमेज आहे, प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा एक मुस्लिमांच्या आक्रमणाला, विशेषतः धार्मिक आक्रमणाला उत्तर देणारा एक हिंदू राजा अशा पद्धतीची मंडित करण्यात आली. तुकाराम महाराज जे इतके विद्रोही आहेत, आज साळुंखे सरांनी आपल्याला माहितीये की कशा पद्धतीनं विद्रोही तुकाराम हे एक विद्रोही 17व्या शतकामधलं एक विद्रोही व्यक्तिमत्व होतं, हे पुढे आणलेलं आहे. त्यांच्या अभंग त्याची साक्ष देतात. परंतु आपल्या माथ्यावरती काय मारलं गेलं? संत तुकाराम, वेडसर, भोळसट, ज्या जगरहाटीची काही भान नसलेला, बायकोच्या सातत्याने शिव्या खाणारा, अशा पद्धतीची प्रतिमा या चित्रपटाच्या माध्यमातून रंगवली गेली. आणि ते इमेज आतापर्यंत कायम होती. अगदी ज्याला काय म्हणूया, साळुंखे सरांचं पुस्तक येईपर्यंत किंवा त्यानिमित्तानं एक पुन्हा नव्यानं त्याची चर्चा सुरू होईपर्यंत ही जी आहे, ही या चित्रपट हे किती प्रभावी माध्यम आहे याची म्हणून काही उदाहरण दिली. जे प्रत्यक्षात ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणतो, त्याची तर अशी कितीतरी उदाहरणं देता येईल की कशा पद्धतीनं ते प्रभावी माध्यम आहे. अनेक त्याची उदाहरणं घेऊ शकतो की कशा पद्धतीनं अलीकडे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती जमातवादी विद्वेषी प्रचार याच्याबद्दल केला जातो. अनेक 80चे जर सिनेमे बघितले तर कशा पद्धतीनं फेमिनिझम हा
एक विदेशी कल्पना आहे आणि तो कसा कुटुंब उद्ध्वस्त करतो, अशा पद्धतीचे अनेक सिनेमे आलेले आपल्याला पाहायला येतात. 1975 नंतर स्वायत्त स्त्रीवादी चळवळ मोठ्या प्रमाणावरती येते. आंतरराष्ट्रीय सुरुवातीला वर्ष, नंतर दशक जाहीर होतं. आणि मग या पार्श्वभूमीवर 80च्या दशकामध्ये विशेषतः तुम्ही मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूरचे कुठलेही सिनेमे घ्या तर तुम्हाला ही अशा पद्धतीचे दिसून येते. आणि मग हा जो नायक आहे, तो नायक ते जे अशी जी स्त्री आहे, फेमिनिस्ट नायिका जी आहे, तिचं तिला ताळ्यावर आणण्याचं काम एका अर्थानं तो नायक करताना आपल्याला दाखवला जातो. कुठलेही सिनेमे घ्या या पद्धतीनं आपल्याला, आणि याच्यातनं या समाजाच्या धारणा या घडवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला जातो. अत्यंत प्रभावी असं ते माध्यम आहे. एका अर्थानं हे जाणीवांच्या बरोबर नेणिवा घडवण्याचं काम सुद्धा करतो. एक कॉमन सेन्स जो आहे, समाजाचा कॉमन सेन्स घडवणं जे आहे, तो कॉमन सेन्स या चित्रपटाच्या माध्यमातून घडला जातो. की काही गोष्टी या अशाच आहेत, हे की नाही, हे की नाही. हे आपण जेव्हा चिकित्सेच्या पल्याड जाऊन जे जणू हे नैसर्गिकच आहे, हे असंच आहे, हे की नाही, या पातळीवर जेव्हा आपण गोष्टी स्वीकारतो तेव्हा त्या केवळ जाणीवेच्या चौकटीत राहत नाहीत, त्याचा प्रवेश हा नेणिवेत असतो आणि ते अत्यंत प्रभावी असतं. म्हणून कॉमन सेन्सचा भाग या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये दाखवल्या जातात, त्या सेट केल्या जातात. तो जो नॅरेटिव्ह सेट केला जातो, तो नॅरेटिव्ह हा एका बाजूला तो जनमानसांच्या ज्या धारणा आहेत त्या धारणांना प्रभावित करण्याचं काम केलं जातं, आणि त्याचबरोबर त्या पद्धतीचा एक कॉमन सेन्स, जी कलाकृती, जी कला विषय आहे, जी कथा वस्तू आहे, ते कथावस्तू जी दाखवली जाते, त्या कथावस्तूच्या अनुषंगानं जो काही आशय असेल, कंटेंट असेल, जो दाखवला जातो आहे, तो प्रेक्षकांच्या कॉमन सेन्सचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून चित्रपट हे जे आहे, हे चित्रपट हे 20व्या शतकातलं एक अत्यंत प्रभावी असं माध्यम राहिलेलं आहे. प्रभावी असं माध्यम राहिलेलं आहे. मग त्याच्या आपण किती उदाहरणं घेऊ शकतो. जुने असतील, 1950च्या दशकातले असतील, 60च्या दशकातले असतील, ते अगदी अलीकडच्या दशकातले. आणि अलीकडचं तर बघतोय आपण की ज्या पद्धतीनं दिग्पाल लांजेकर जे एका अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जे निर्देशक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती काहीतरी शिवाजी अष्टक का शिवराज अष्टक काहीतरी नावाने ते 8 सिनेमे घेऊन येतात. ते मला वाटतं बरेचसे आलेले आहेत. त्या पुन्हा एकदा या अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जी प्रतिमा जी एका अर्थानं प्रस्थापित उजव्या छावणीनं मंडित केली होती, तिचं खंडन करून त्यांची खरी प्रतिमा जी पुढे आणली गेली होती, ही पुन्हा नव्यानं एका अर्थानं मुस्लिम विरोधी किंवा मुस्लिम शासकांच्या विरोधातली जी प्रतिमा आहे ती पुन्हा मंडित करण्याचं काम हे अलीकडचे चित्रपट करतात. वेगवेगळ्या माध्यमातनं आता वर्तमान काळात ज्या परिस्थितीने आपण जात आहोत, त्या उजव्या शक्ती या जास्त ताकदवर बनल्यामुळं स्वाभाविकपणे चित्रपटांच्या माध्यमातून सुद्धा त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला पडलेलं आपल्याला दिसून येतं. तर आपण हे सगळी प्रस्तावना करण्याचं माध्यम कारण हे आहे की एका बाजूला चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी असं माध्यम की जे जनमानस घडवतं, लोकांच्या धारणा घडवतं, त्या धारणा बदलण्याची शक्ती पण त्याच्यामध्ये असते. परंतु त्या पद्धतीचे जे सिनेमे आहेत, त्याच पद्धतीचे सिनेमे येणं गरजेचं असतं. परंतु आरती म्हणाली तसं चित्रपट जे क्षेत्र आहे, सांस्कृतिक कला क्षेत्र जे आहे, त्याच्यावरती एका अर्थानं प्रस्थापित वर्गाची मक्तेदारी असल्यामुळे, त्यांचा वर्चस्व असल्यामुळं त्याची शक्यता कमी राहते. मग या एका अर्थानं या फटीतनं जेव्हा अशा पद्धतीच्या चित्रपटांचा, कलांचा, नाटकांचा भडीमार होत असतो, अशा भडीमाराच्या एका अर्थानं या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा असे काही चित्रपट येतात की जे एका अर्थानं बहुजनांच्या इतिहासाशी एक आत्मीयता असणारी, त्यांच्या मुक्तीशी, त्यांच्या विकासाशी संबंधित असणारे असतात, त्यांचे जे सिम्बॉल्स असतात, त्यांची जी प्रतीकं असतात, त्यांचे जे महामानव असतात, या महामानवांशी संबंधित जेव्हा असते तेव्हा कुठंतरी चित्रपट हे जे माध्यम आहे, या चित्रपट माध्यमातून ज्या पद्धतीचे अनेको सिनेमे येत असतात, ते ज्या पद्धतीनं लोकांच्या मनावर
प्रभाव टाकण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातो, त्याच्यामध्ये कुठंतरी एखादे जेव्हा असे सिनेमे येतात तेव्हा स्वाभाविकपणे ते त्याच्याविषयी प्रचंड उत्सुकता असते आणि आकर्षण असते. आणि काय म्हणूया, त्यामुळं बरेच लोक त्याचं स्वागत करतात. ते चित्रपट चालावे अशी त्यांची इच्छा मनीषा असते. आपण सगळेजण त्या याचे असतो. आणि म्हणूनच या बॅकग्राऊंड जेव्हा सत्यशोधक सिनेमा आला तेव्हा आपण पाहतो की अनेक लोकांनी त्याचं स्वागत केलं. सगळे स्वागत होतं. आपण अनेक दिवस त्याची वाट पाहत होतो. सगळ्यांच्याच मनामध्ये आकर्षण होतं की कशा पद्धतीनं एक जी मुवमेंट आहे, एक चळवळ जी आहे, की जी अशी चळवळ आहे की एक असं महामानव आहे की ज्यांनी या देशामध्ये हजारो वर्ष इथली जी दलित, शोषित, कष्टकरी, शेतकरी जनता होती, बहुजन जनता जी होती, त्याला एका अर्थानं इतिहासामध्ये पहिल्यांदा ती जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सामना करण्याचं, त्या व्यवस्थेच्या अंताची चळवळ उभा करण्याचं श्रेय ज्या महामानवाकडे जातं, तशी चळवळ ज्या महामानवाने उभारली त्या महात्मा फुलेंच्या आणि एका अर्थाने त्यांनी जी चळवळ उभा केली, जी भारतातली पहिली जात्यंतक चळवळ होती, या जात्यंतक चळवळीवरती महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती चित्रपट असल्यामुळं साहजिक आहे सगळ्यांना उत्सुकता. आणि त्याच उत्सुकतेमुळे आपण मोठ्या प्रमाणावरती समाज माध्यमांवर सुद्धा आपण अनेकांना आवाहन केले की हा सिनेमा पाहिला पाहिजे. त्याच्यामध्ये मी सुद्धा सुरुवातीला अनेक लोकांना सांगितलं होतं की बुवा हा पाहिलाच पाहिजे आपण. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अगदी उत्साहानं सिनेमा पाहिला. मी पाहिला आणि मग पाहिल्यानंतर ज्या अपेक्षेनं मी पाहिला त्याहून घनघोर निराशा एका अर्थानं माझ्या पदरी पडली. की म्हणजे जेव्हा आपण कुठली कलाकृती, विशेषतः जेव्हा चित्रपट असतो, तर त्या चित्रपटाच्या माध्यमातून विशेषतः जेव्हा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर त्यांनी उभा केलेल्या कार्यावर चळवळीचा सिनेमा असतो, तेव्हा साहजिकच आहे की तो 2.5-3 तासाच्या छोट्याशा याच्यामध्ये तो संपूर्ण त्याचा जीवनपट, त्यांचे कार्य, विचार, चळवळ हे दाखवणं खूप कठीण, आव्हानात्मक असं ते काम असतं. परंतु मग हे असं असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात की ती जी कलाकृती असते त्या कलाकृतीच्या माध्यमातून मग तुम्हाला एका अर्थानं 3 गोष्टी असतात की काय दाखवायचं आहे, काय दाखवलं आहे, काय दाखवलं नाही आणि काय दाखवता आलं असतं, अशा 3 गोष्टी आहेत. कारण हा काही ज्याला आपण फिक्शनल म्हणतो असा सिनेमा नाहीये. तो एका ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावरचा असल्यामुळं आणि अनेक घटना आणि अत्यंत एक झंझावाती व्यक्तिमत्व असल्यामुळं मग त्या व्यक्तीच्या आयुष्यावर तो एका अर्थानं तो बायोपिक म्हणूया त्याला, की तो काढत असताना या 3 गोष्टी असतात की काय दाखवलं गेलं आहे त्या सिनेमामध्ये, काय दाखवलं गेलं नाही, काय दाखवता आलं असतं, एका अर्थानं काय मर्यादा आहे. ते एका अर्थाने याला आपण सिलेक्शनचं राजकारण म्हणूया. हे सिलेक्शनचं राजकारण हा तो काही जो काही दिग्दर्शक असतो तो करत असतो. या सिलेक्शनचं जे राजकारण आहे, आता आपण सुद्धा हे जे बोलूया पुढं त्याच्यामध्ये या गोष्टी आपण बोलणार आहोत की काय दाखवलं गेलं आहे, काय दाखवलं गेलं नाहीये. जे दाखवलं गेलं आहे त्याच्यावरही बोलणार आहोत, काय दाखवलं गेलं नाही याच्यावरही बोलणार. तर या साधारणपणे ढोबळमानाने काही मुद्द्यांच्या अनुषंगानं मी या हा जो चित्रपट आहे या चित्रपटावरती बोलणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, म्हणजे ऍक्च्युली आता मी जो लेख लिहिला आहे त्या लेखाच्या माध्यमातून यातले बरेच मुद्दे कदाचित आपल्याला आपल्यापर्यंत गेलेलाही आहे, असे आहेत, आपण वाचलेही आहेत. पण तरी आपण याची थोडंसं अजून काही वेगळ्या अंगाने चर्चा करण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की भाषिक जी अभिव्यक्ती दाखवलेली आहे आणि त्या माध्यमातून काय पद्धतीचं राजकारण केलंय. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की 19वे शतक ज्या पद्धतीची भाषा ही फुले आणि सावित्रीबाईंच्या तोंडी दाखवलेली आहे ती अत्यंत शुद्ध, ज्याला आपण असं गमतीनं म्हणतो का नाही सदाशिवपेटी भाषा, तशा पद्धतीची अभिजनांची एकदम शुद्ध प्रमाण भाषा. मग हे काय आहे माग गमतीशीर एक उदाहरण म्हणजे बाबासाहेबांवर एक मालिका आली होती
मला वाटतं बहुतेक स्टार प्रवाह वगैरे असेल. म्हणजे मला आश्चर्यच वाटायचं की ती सिरियल बघताना, की इतक्या तुपाळलेल्या नाकातल्या ते काय अनुनासिक स्वरामध्ये वगैरे सर्व पात्र बोलायची. दलित जनता 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकाच्या सुरुवातीला इतक्या शुद्ध आणि तर तो सगळा जो अस्सलपणा आहे तो अस्सलपणाच हरवतो. सत्यशोधक सिनेमामध्ये बाकी सर्व पात्र हे एका अर्थानं ज्याला आपण बोलीभाषा म्हणू, या बोलीभाषेमध्ये बहुजनांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये आपला भाषिक अभिव्यक्ती त्याचा व्यवहार करताना दिसून येतं. आणि फुले आणि सावित्रीबाई हे मात्र एकदम शुद्ध प्रमाण भाषेत बोलताना दिसून येतं. तर हे हे काय आहे, म्हणजे हे हे वास्तवाशी मेळ खाणार आहे का? आणि याच्या मागचं काय राजकारण आहे? हे राजकारण केवळ आत्ता घडत नाहीये. म्हणजे आपण जर बुद्धाच्या कालखंडाचा जरी विचार केला तरी त्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भाषिक अभिव्यक्ती जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. बुद्धांनी जाणीवपूर्वक त्या काळातली बहुजनांची जी भाषा आहे, प्राकृत भाषा आहे, त्याच्यामध्येच त्यांचा जे काही संदेश असेल, विचार असेल, तो देणार आहे. यमेलू आणि तेकुळ नावाचे दोन ब्राह्मण भिक्खू होते. त्यांनी अतिशय आग्रह केला की तुम्ही म्हणते या बहुजनांच्या भाषेमध्ये सांगू नका. त्यांनी तुमचा विचार हा काय होतो आहे, दूषित होतो आहे, तो तुम्ही संस्कृतमध्ये सांगा. आणि गौतम बुद्धांनी त्यांची निर्वचना केली आणि सांगितलं की नाही, माझा विचार हा लोकांसाठी आहे, तो लोकांच्याच भाषेत तो मी देणार. अशा पद्धतीने त्यांनी त्यांची निर्वचना करून बहुजनांच्या त्या काळातली जी भाषा आहे त्या भाषेत दिली. हे महत्व आहे, हे लक्षात. आणि आता आपल्याला असं दिसून येतं की हे 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 जे भाषिक राजकारण आहे, हे राजकारण काय आहे? एका अर्थानं विष्णूशास्त्री चिपळूणकर स्वतः म्हणतात की अरे ते कोण महात्मा, हा कसला महात्मा, याचं कार्यक्षेत्र ते शिवाजीनगर ते भांबुर्डा ते हडपसर, म्हणजे इतकं तर त्याचं कार्यक्षेत्र आहे, हा कसला महात्मा. आणि हे हे हा काय लिहितो, याला साधं ते व्याकरणाचं अ ब क कळत नाही. अशा पद्धतीनं फुलेंवर तो विष्णूशास्त्री चिपळूणकर टीका करतो, हे की नाही. म्हणजे एका अर्थानं आज ज्या प्रमाण भाषेमध्ये फुले आणि सावित्रीबाईंना बोलताना दाखवलेलं आहे त्याचं हे साक्ष आहे की, आणि हे त्यांच्या साहित्यात आहे की फुले हे लिहिताना सुद्धा कसल्याही पद्धतीचे ज्याला प्रमाण भाषेचे व्याकरणाचे नियम आहेत ते पाळत नव्हते. आपण जर नेमाडे असतील, गंबा सरदार असतील किंवा भालभोळे असतील यासारख्या अभ्यासकांचे लेख जरी बघितले तर त्यांनी अतिशय रसरशीतपणे हे सांगितलेलं, त्यांनी सांगितलंय की फुलेंची भाषा ही कशी रसरशीत आहे, ती ती अतिशय प्रभावीपणे बहुजनांच्या भाषेतनं संवाद साधते पाहिजे. हे असं असताना बोलताना फुले हे या प्रमाण भाषेत बोलतील का? शक्यच नाही हो. मग असं का? तर हे एका अर्थानं हे हे महामानवांचं अप्रोप्रिएशन आहे. आणि हे अप्रोप्रिएशन अगदी हे एखाद्याला वाटू शकतं की काय आहे, काय फरक पडतो याच्याने कुठल्याही भाषेत बोलतात. नाही, हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे जे भाषिक याच्या मधनं अप्रोप्रिएशन आहे, एकतर ही जणू काही बहुजनांची भाषा ही ग्राम्य आहे, ती अशुद्ध आहे, आणि म्हणून मग ती माणूस जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा मग तो सुधारतो, सुसंस्कृत बनतो, आहे की नाही, आणि मग तो प्रमाण भाषेत व्यवहार करायला लागतो. हा जो समज आहे या समजाला बळकटी देण्याचं काम अशा पद्धतीच्या या भाषिक चलाख्यांमधनं केलं जातं. आणि हे जे अप्रोप्रिएशन आहे, हे अप्रोप्रिएशन अतिशय भयंकर आहे आणि ते टाळायला पाहिजे. आता हे जर जाणीवपूर्वक केलं गेलं नसतं तर मग जे बाबासाहेबांच्या सिरियलमध्ये झालं हे सरसकट सगळ्यांच्या भाषी एकदम तुपात घोळलेली अशी जी भाषा आहे ती इथं दाखवली असती. पण इतर पात्र मात्र त्यांच्या त्यांच्या त्या बोलीभाषेमध्ये बोलतात आणि फुले आणि सावित्रीबाई हे मात्र प्रमाण भाषेत बोलतात. तेव्हा हे लक्षातच येतं की हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं भाषिक अभिव्यक्तीचं राजकारण आहे आणि त्याच्यातनं हे महामानवांचं जे अप्रोप्रिएशन आहे त्या अप्रोप्रिएशनचं हे राजकारण आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की
एक, ज्याला काय म्हणूया, काही चलाख्या केलेल्या आहेत आणि त्या अतिशय भयंकर आहेत, त्या विपर्यास करणार आहेत. ते जे तथ्य आहेत या तथ्यांच्या एका अर्थानं मोडतोड करून ते आपल्या माथी मारले, म्हणजे आणि ते चलाखीर केलेले आहेत. म्हणजे हे बरोबरच आहे की फुले लहुजी साळवे जे आहेत, जे तालीम चालवायचे, त्यांच्याकडे सुरुवातीला त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये पण नमूद केलं की मी लहुजी वस्तादांच्या आखाड्यामध्ये जायचो, दांडपट्टा वगैरे तिथं शिक्षण घेतलं, शिकलो वगैरे. आणि मग तिथं आम्ही जरा सुरुवातीला नाही का ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आम्ही हरवून गेलो होतो, अशा पद्धतीचं खुद्द फुले. त्यामुळे तो नाकारण्याचा मुद्दा नाहीये. त्यामुळे एका अर्थानं लहुजींच्या आखाड्यामध्ये ब्रिटिश विरोधी भावना किंवा एक मानस घडवण्याचा प्रयत्न आहे, हे आपण म्हणूया, मान्य करूया. पण याचा अर्थ असा होतो की त्यांच्या तोंडी असं घाललं की आपल्याला पेशवाई इथं आणायची आणि पेशव्यांचा ध्वज फडकवायचा आहे. तर हे काय आहे की फुले जो आखाडा चालवत आहेत, लहुजी वस्ताद जे आखाडा चालवत आहेत कुस्तीचा, ती तालीम चालवत आहेत, आणि त्याच्या माध्यमातून तिथं काही अंशी एक एक ब्रिटिश विरोधी भावना तिथं हे केली जाते, वृत्तिंगत केली जाते. त्याचा आधार घेऊन त्याच्या मागणं आपला अजेंडा चालवण्याचं काम इथं केला गेलेलं आहे. साधी गोष्ट आहे की 13 वर्षाची मुक्ता साळवे जर मागणाऱ्यांच्या दुःखाविषयी हा निबंध लिहिते, आणि त्या निबंधामध्ये लक्षात घ्या 13 वर्षाची ती छोटी चिमुरडी आहे, आणि अशी मुलगी ही त्या 2-4 पानाच्या निबंधामध्ये अक्षरशः त्या पेशवाईचे वाभाडे काढते. कशा पद्धतीनं पेशवाईनी बहुजनांचे, दलितांचे जीव स्वस्थ करून टाकले होते. आमची मुंडके म्हणजे चेंडू, आणि ते चेंडू फळी खेळल्यासारखे हे करायचे, अशा पद्धतीचे वर्णनं तिने केलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ पेशवाईच्या ज्या स्मृती आहेत त्या इतक्या अजून प्रभावी आहेत. धनंजय कीर जे आहेत, धनंजय कीरांनी फुले चरित्रांच्या अगदी सुरुवातीलाच पेशवाईच्या स्मृती कशा जिवंत होत्या त्याची वर्णन दिले. बरं झालं पेशवाई मेली, बुडाली, आता जो स्त्रियांनी केलेला उद्गार आहे तो त्यांनी नमूद केलेला आहे. लहुजी वस्ताद हे फुलेंपेक्षा वयानं अधिक ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना तर हे अगदीच माहिती असणार की कशा पद्धतीनं पेशवाई हे ब्राह्मणी राज्याचं मूर्तिमंत प्रतीक होतं, ज्याला आपण मनुस्मृतीमध्ये वर्णन केलेलं राज्य म्हणतो, त्याचं प्रतीक आहे. मांगांमध्ये ज्या शनिवार वाड्याच्या पायथ्या मांगीर बाबाची समाधी आहे आज पण, या वास्तवापासून लहुजी अनभिज्ञ असू शकतात का? तर मला असं वाटत नाही की जिथं मातंग व्यक्तीचा बळी देऊन त्याच्या पायथ्यामध्ये शनिवार वाडा उभारला गेला, हे दमन, हे शोषण, हे हे लहुजी वस्तादांना माहित नसेल, आणि त्यांच्या तोंडी दाखवलंय की हे पेशवाईचा ध्वज आपल्याला फडकवायचा आहे, पेशवाई नाही आणायचे. पेशवाई तोच व्यक्ती आणू इच्छितो जो एका अर्थानं ज्याला पेशवाईचं आकर्षण आहे, ज्या पद्धतीचं पेशवाई हे जुलमी ब्राह्मणी राज्य आहे हे त्याला योग्य वाटतं, तोच म्हणू शकतो. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे एका अर्थानं तथ्यांची मोडतोड करून जे तथ्य आहेत त्या तथ्यांचा आधार घेत त्याच्या मधनं, त्याच्या खालनं, त्याच्या मागणं आपला अजेंडा रेटण्याचं काम हे एका अर्थानं या दुसरं उदाहरण आहे की कशा पद्धतीनं तथ्यांची मोडतोड केलेली आहे. त्याच्यामध्ये काय की फुले असं म्हणजे हे अशा पद्धतीनं प्रसंगाची रचना केलेली आहे की फुले म्हणतात की तुमची ती सावित्रीनं त्या सत्यवानाचा जीव वाचवला असेल, पण माझ्या सावित्रीला माहिती आहे की माझा जीव कशामध्ये आहे. हा, आता हे फार गमतीशीर आहे की याच्यामध्ये सावित्रीचं म्हणजे सावित्रीबाईंचं फुलेंवर प्रेम आहे हे दिसतं, हा, आणि त्यांचं जीव कशात आहे आणि ते समजून ते एका अर्थानं ते आपण पण ध्येय त्यांनी स्वीकारलं असं ते दाखवलेलं आहे. आता हे एखाद्याला किती आदर्श वाटू शकतं हे नाही, पण गंमत अशी आहे की ह्या माध्यमातून हे जे एखादं विधान असतं, या विधानाचा पूर्व पक्ष जो आहे की भलेही तुमच्या सावित्रीनं त्या सत्यवानाचा जीव वाचवला असेल, म्हणजे काय, या विधानाचा जो पूर्व पक्ष आहे याला मान्यता देऊन टाकली फुलेंनी की भलेही तुमच्या सावित्रीने, ज्या फुलेंनी इतक्या काय म्हणूया त्याला सडेतोडपणे हिंदू धर्मशास्त्रांची
चिकित्सा केलेली आहे. आज त्या चिकित्सेचं काही जरी उद्गारलं तर आपल्याला माहिती आहे आपली रवानगी कुठं केली जाणार आहे, आपल्यावर किती केसेस होतील, हे की नाही. त्या काळामध्ये फुले हे अतिशय कठोरपणे या सर्व धर्मग्रंथांची चिकित्सा करतात, त्यांना उडवून लावतात एका अर्थाने, आहे की नाही. असं वास्तव आहे. सर्व देव देवता धर्मग्रंथ जे भाकड आहेत त्याची कठोर चिकित्सा त्यांनी केलेली आहे. आणि इतक्या सौम्यपणे ते म्हणतात की भलेही तुमच्या सावित्रीनं त्या सत्यवानाचा जीव वाचवला असेल, म्हणजे याला मान्यता घेणं आहे फुलेंच्या तोंडून. एक दुसरं असं की मग ह्या सावित्रीचा जीव कशात आहे, तर मी स्वीकारले ह्याच्यात आहे. म्हणजे काय की कशा सावित्रीबाई पतिपरायण आहेत हे दाखवायचं ते हे आहे. तर ह्या ह्या छोट्या छोट्या ज्या प्रतिमा आहेत, बरोबर आहे का नाही, हे जे ज्याला आपण काय म्हणूया पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल जे आहे, दृश्य प्रतिमांचं जे राजकारण आहे का नाही, हे दृश्य प्रतिमांचं राजकारण अतिशय प्रभावीपणे चित्रपटांच्या माध्यमातून साधलं जातं, हे आपण सुरुवातीला म्हटलं. आणि असे जे छोटे 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 या दृश्य माध्यम आहेत हे अतिशय महत्वाचे असतात, त्या मनुष्याच्या मनावरती परिणाम करतात, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. फार प्रभावी पद्धतीने ते करता येतं, ते चांगल्या काय म्हणूया पद्धतीनेही करता येतं, आणि अशा पद्धतीने चुकीचा कंटेंट पण तुम्हाला लोकांच्या मनामध्ये चढण्यासाठी पण ते करता येतं, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. फुले म्हणतात, म्हणजे एक तिसरं उदाहरण देतो आणि हा मुद्दा मी संपवतो, की ज्या फुलेंनी अविद्या एवढं भर दिलेलं आहे की सर्व बहुजनांच्या ब्राह्मणेतरांच्या समस्यांचं मूळ कशात आहे तर अविद्येमध्ये. सर्व सत्यशोधक चळवळीचं एक मिशन राहिलेलं आहे, लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं. सर्व सत्यशोधकांचा, पुढे शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा त्यांनी आग्रह धरलेला आहे लोकांना शिकवण्याचा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा. आणि असं असताना फुलेंच्या तोंडी वाक्य आहे की ज्या लोकांसाठी आपण लिहितो ते वाचू शकत नाहीत, आणि ज्यांना वाचता येतं ते आपल्या लिहिलेलं वाचत नाहीत. काय भयंकर वाक्य आहे. असं फुले बोलू शकतात? ही साधी गोष्ट आहे की असं कसं शक्य आहे की या नकारात्मकतेनं बहुजनांच्या, म्हणजे मग कशाला शिकवायची ना, तिचं तो जो जीवन ध्येय आहे ते ध्येयच नाही आहे फुलेंच्या. आपण ज्यांच्यासाठी आपण जे लिहितो ते आपले लोक वाचू शकत नाहीत, म्हणजे मग प्रयत्नच करायचं नाही. ही नकारात्मकता जी आहे, अशा पद्धतीच्या नकारात्मकतेनं या याच्यातनं बऱ्याच ठिकाणी दाखवलेली आहे. सत्यांची किंवा म्हणजे मला जे फुले आता माहित नाही, याच्या पलीकडे वास्तव असेल तर कोणी दुरुस्त केलं तर माझं काही म्हणणं नाही. पण जेव्हापासून मी चळवळीत आलो किंवा फुले वाचलो तेव्हापासून मला माहिती होतं की बाबा फुलेंच्या कार्याला थांबवण्यासाठी काय केलं गेलं तर त्यांच्यावर मारेकरी पाठवली गेली. आणि इथं असं दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये की ते त्यांना मारेकऱ्यांना माहितच नाही की आपण कुणाला मारायला चाललेलो आहोत. आणि जेव्हा त्या झटापटीमध्ये त्यांना हे कळतं की हे फुले आहेत, ज्योतिराव फुले आहेत, आणि मग ते एकदम त्यांना पश्चाताप होतो की त्यांना ते म्हणतात की बाबा आम्ही त्या उस्मानच्या घरी कोणीतरी आलेलं आहे आणि त्यांना मारायचंय. कुणाला मारायचंय माहित नाही, त्याचं नाव माहित नाही, का मारायचंय माहित नाही. मी जो इतिहास वाचलाय तो असा आहे की फुले हे जे शिक्षण प्रसाराचं काम करतायत त्याला रोखण्यासाठी ही छावणी प्रयत्न करते, आणि त्याच्यासाठी म्हणून मारेकरी पाठवलं जातं. इथं फुले त्यांचं मन पालटवतात की तुम्हाला जर मला मारून तुमचं भलं होणार असेल, मी तुमच्या भल्याचं काम करतो आहे, हे आपल्या समाजाच्या एका अर्थानं उत्थानाचं मी काम करतो आहे, आणि ते जर चुकीचं असेल आणि मला मारून तुमचं जर काही भलं होणार असेल तर मला मारा. आणि मग त्यांचं हृदय परिवर्तन एका अर्थानं होतं, असं मी वाचलेला इतिहास आहे. इथं वाक्य काय, उस्मानच्या घरी कोणीतरी आलेले जे व्यक्ती आहेत त्यांना मारायचं. तर त्याला परत एक 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 हिंदू मुस्लिम अँगल जो आहे तो अप्रत्यक्षरित्या दिलेला आहे. याची गरज काय आहे? याची गरज अशी असते, हे सूक्ष्म पातळीवरचं जे सांस्कृतिक राजकारण आहे, हे सांस्कृतिक राजकारण पुढे रेटणं जे आहे, तथ्यांची मोडतोड जी छोटी वाटते आपल्याला ती पुढे चालून फार भयंकर असते.
तर मला हे असं वाटतं. याच्यातली दुसरी मी जो मुद्दा हे केलेला आहे की बाबा याच्यातली कुठल्याही सिनेमातला एक अत्यंत महत्वाचा भाग जो असतो की तुम्ही व्यक्तिचित्रण जे असतं ते अत्यंत महत्वाचा भाग असतो. आणि विशेषतः जेव्हा आपण ज्याला काल्पनिक नाही तर इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवरचे जेव्हा असे सिनेमा असतात ती व्यक्तिचित्रण ही अत्यंत महत्वाची असतात. कारण तिथं तुम्हाला त्या व्यक्तीवर अन्याय न होऊ देण्याची काळजी घ्यायची असते, है की नाही. इथं आपल्याला काय दिसून येतं? सावित्रीबाई, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर हे सगळे जे व्यक्ती आहेत हे फुल्यांनी जे जीवनध्येय स्वीकारलं, जी चळवळ उभा केली, त्या चळवळीचे हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत, हे सोबतीचे आहेत. हे एका अर्थानं काही काही ठिकाणी निवळ ते अनुयायी हे राहत नाही, ते ध्येय ते व्रत त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे. त्याच्या प्रसारासाठी जीवनाला एका अर्थानं आपण म्हणतो की घरावर तुळशीपत्र ठेवून तशा पद्धतीनं जीवनात भाकिरी स्वीकारून काम केलेली लोक आहेत. या सगळ्यांची व्यक्तिचित्रण ही अतिशय, ज्याला आपण काय म्हणू, अतिशय प्रॉब्लेमॅटिक या सिनेमामध्ये आहे. हे सगळ्यात मोठी खटकलेली बाब मला या सिनेमातली वाटते. सावित्रीबाई हे आपण जेव्हा सावित्रीबाईंचं कार्य, त्यांचं चरित्र हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचा अंदाज पण येऊ शकतो. त्या बाईचा ध्येयवाद काय असेल? 19व्या शतकामध्ये एक बाई, सुरुवातीला हे बरोबरच आहे की फुलेंनी म्हणजे त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना ते शिक्षित केलं, शिकवलं, ती प्रेरणा दिली, हे की नाही, ती प्रेरणा दिली. पण प्रेरणा देणारा मनुष्य हा घेणारा मनुष्य दुसरा आहे, हो की नाही. आणि जर प्रेरणा घेणारा दुसरा मनुष्य आहे तर याचा अर्थ फुलेंनी जो ध्येयवाद त्यांना दिलेला आहे, जी प्रेरणा दिलेली आहे, जी शिक्षित केलेला आहे, तो त्यांनी स्वीकारलेला आहे. पण तो स्वीकारलेला आहे म्हणजे तो नुसता उचलणार नाही की आता पतीने सांगितलं आणि आपल्याला करणं भाग आहे, असं नाही. सावित्रीबाई कुणीही असंच उग युगप्रवर्तक बनत नाही, ऐतिहासिक महामानव उग बनत नाहीत. जेव्हा सावित्रीबाई जी आजूबाजूला निरीक्षण करतायत, त्यांना माहितीये की स्त्रियांची काय परिस्थिती आहे, या परिस्थितीतनं वर उभं राहायचं असेल तर शिक्षण हे एकमेव मार्ग आहे, हे सावित्रीबाईंना कळलेलं आहे. त्या काळात जे स्त्रियांचं दास्य होतं, वंचना होती, ही वंचना त्या पाहत होत्या. त्या वंचनेवर मात करायचा एक माध्यम शिक्षण असल्याचं त्यांना मनोमन पटलेलं होतं. तो ध्येयवाद हे त्यांचं जीवन ध्येय बनलेला होता. जरी त्याची प्रेरणा महात्मा फुलेंकडनं मिळालेली असते, त्यांच्या नवऱ्याकडनं मिळालेली असती, तरी ते त्यांना स्वतःला एक स्त्री म्हणून स्त्री जातीच्या मुक्तीसाठी ते महत्वाचं वाटत होतं. म्हणून तो त्यांचा खराखुरा जिवंत ध्येयवाद बनलेला होता. आणि असं असताना सावित्रीबाई ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की प्रचंड प्रमाणावरती त्यांना विरोध झालेला आहे. शेण, दगड, गोटे, खरकट पाणी, उष्ट पाणी हे त्यांना मारलेलं आहे, पण त्याची तमा बाळगलेली नाही त्यांनी. याचा अर्थ सावित्रीबाई सहनशील होत्या असं नाही, पण जे जीवन ध्येय आहे, जो ध्येयवाद आहे, या ध्येयवादाला पुढे न्यायचं असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची तमा बाळगायची नाही. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा प्रतिकार आहे, त्या करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रत्यक्ष एक ब्राह्मणी धानगड त्यांच्या पुढे येतो आणि त्यांना म्हणतो की तुला जर आबरू तुझी राखायची असेल सुरक्षित तर लक्षात ठेवू उद्यापासून यायचं नाही. हे आपल्याला प्रसंग सगळ्यांना माहिती. आणि सावित्रीबाई त्यांच्या कानफडात मारतात आणि त्या पिटाळून लावतात, है की नाही. भागाचं काळीज असणारी बाई, लक्षात घ्या 19व्या शतकामध्ये आज जर एखाद्या स्त्रीला कोणी अडवलं तरी ती एकदम गळून जाईल. 19व्या शतकामध्ये पारंपरिकतेनं हरलेला हुरसटलेला समाज, सगळीकडे ती पारंपरिकता आहे. बाईने बाहेर पडू नये बाबा, हे की नाही, ते बाईचं कामच नाही, अशा पद्धतीच्या धारणा असणारा मनुष्य
धारणा असणारा समाज. आणि त्यावेळी जेव्हा सावित्रीबाई जातात आणि मग तो मनुष्य धमकी देतो की खबरदार, तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पारंपरिक धारणा ज्या आहेत स्त्रियांच्या शिलाच्या अब्रूच्या सावित्रीबाई त्यांची पर्वा करते, त्याला चांगला कानखडात लावून पळवून लावतात. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे याचं काहीतरी एक ऐतिहासिक महत्व आहे. स्त्रियांना सार्वजनिक अवकाशात येऊ द्यायचं नाही, ही जी इथल्या जाती पितृसत्तेची जी धारणा आहे, व्यवस्था आहे, ती व्यवस्था होती की स्त्री जर बाहेर पडली तर ती वर्णसंकर करेल, जातीसंकर करेल आणि जातीव्यवस्था सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून तिने कसं घरी जायला पाहिजे, घराच्या आत राहिलं पाहिजे. चूल आणि मूल हे त्याचं कार्यक्षेत्र आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपल्या बिंबवलेलं आहे की नाही. त्याला एका अर्थानं विरोध करून त्याला लाथाडून सावित्रीबाई स्त्रियांना मुलींना शिक्षण देण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा जेव्हा सावित्रीबाई त्याला पिटाळून लावतात तेव्हा ते उग अनुषंगिक क्षणिक त्यांनी किती धैर्य दाखवलं असं नाहीये. त्यांनी धैर्य दाखवलं, पण त्या धैर्याच्या माग हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याचा हिस्टॉरिकल जो रिलेव्हन्स आहे, त्याचं जे ऐतिहासिक औचित्य महत्व जे आहे आजही, की ते पहिलं कृत्य होतं की जिथं स्त्रीच्या सार्वजनिक अवकाशात येण्याला जो अटकाव टाकला जात होता, त्या अटकावाला जो विरोध आहे तो ब्राह्मणी पितृसत्तेच्या कानफटात लावलेली ती चपराक आहे. ती जी झापड आहे ती इथल्या जाती पितृसत्तेला दिलेली झापड आहे. त्यामुळे त्याचं अत्यंत महत्व आहे. त्याच्यातलं एका बाजूला सावित्रीबाईंचं झुंजार व्यक्तिमत्व येतं, व्यवस्थेला अंगावर घेण्याचं हे व्यक्तिमत्व आहे, ते दृगोचर होतं, ते दृष्टीस पडतं. आणि त्यांनी केलेल्या कृतीचं ते एक ऐतिहासिक महत्व आहे. अशा प्रचंड महत्वाच्या ऐतिहासिक गोष्टी दडवायच्या आणि जेव्हा दगडफेक केली जाते तेव्हा मग एखाद्या नायकाप्रमाणे पारंपरिक मसालापटातल्या त्यांच्या नवऱ्याने येणं, म्हणजे इथं फुले येतात आणि मानसिकरित्या कोसळलेली सावित्रीबाई ही त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडते. काय आहे, कोणती सावित्रीबाई आपण दाखवतोय? शिक्षण म्हणजे आपण जेव्हा सदोष व्यक्तिचित्रण म्हणतोय तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अन्याय तर करत नाही ना. मग ह्या अन्यायामागचं राजकारण काय आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे सगळ्याला माहिती आहे, आपण सगळे म्हणतो की भारतीय पहिली शिक्षिका वगैरे, अनेक लोक ते 3 जानेवारी हा शिक्षक दिन म्हणून पण साजरा करतात. आणि त्यांनी शिक्षणाचं काम केलेलं आहे. अतिशय चिकित्सक अशी मुक्ता साळवे त्यांनी घडवलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय दाखवलं जातं आपल्याला, शिक्षणाचं काम प्रामुख्याने महात्मा फुलेच करतायत. मला फुलेंना विरोध नाही, ते तर मुद्दाच नाही आहे की नाही. पण याच्यातनं आपण काय करतोय, तर आपण याच्यातनं कुठलं म्हणतो ना पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल दृश्यप्रतिमांचं जे राजकारण आहे. सावित्रीबाई सतत काय कपडेच बदलतायत, सावित्रीबाई कुठे घरीच आहेत, सार्वजनिक अवकाशात नाहीच. फक्त सुरुवातीला तेवढं एक दगडगोट्याचा प्रसंग टाळता येत नाही, तेवढं शिकवताना तर एकदाही नाही, फक्त 1-2 सेकंदाच्या सीन मध्ये. बाकी मग प्रत्यक्ष पूर्ण चित्रपटांमध्ये अतिशय सबमिसिव्ह, घरी काम करताना रडणाऱ्या कोमल, अरे हे काय, हे सावित्रीबाई आहे? म्हणजे तुम्ही सावित्रीबाई दाखवताय का रामाला अनुसरणारी सीता दाखवताय? अशा सावित्रीबाई आहे. ते हे 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 अत्यंत महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कृष्णराव भालेकर हे यांचं डोकं हे कल्पनांचा कारखाना आहे, असं एक अभ्यासकांनी की अत्यंत अभिनव नवनवीन आयडियाज त्यांच्याकडे त्यांना यायच्या. अत्यंत काय म्हणूया धुरंधर मनुष्य. शेतकऱ्यांसाठी पंपस तयार कर, ते काँग्रेसचं अधिवेशन भरलं राष्ट्रीय सभेचं, तर तिथं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्वच नाही म्हणून तिथे 40 फुटी हे केला, पुतळा उभा केला आणि तिथे लिहिलं की बाबा 19 करोड लोकांचे 19 प्रतिनिधी तर इथं आहेत का. अशा पद्धतीने अनेक अभिनव जे काय म्हणूया कल्पना राबवणारे भालेकर आहेत. आणि काय चित्रण त्यांचं एकदम असा अनुयायी. आणि मग एके ठिकाणी ते निबंधमालेच्या निमित्तानं छापखाना टाकायचं प्रेरणा मिळते आणि त्यातून मतभेद होऊन दूर जातात. असं हे
हे किती मोठा अन्याय आहे त्या भालेकरांवर. हे एक अत्यंत महत्वाचा सेनापती राहिला सत्यशोधक समाजाचा, ज्याचं डोकं आहे कल्पनांचा कारखाना, असा अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेला आहे. ते मनुष्याला तुम्ही असं चित्रण दाखवता आणि पुन्हा काय तर ह्याला निबंध मांडायला उत्तर द्यायचंय म्हणून प्रिंटिंग प्रेस टाकायची. त्यांची प्रेरणा आहे सत्यशोधक समाजाचा प्रसार. हे वास्तव आहे की त्यांना सत्यशोधक समाजाचा मूल्यांचा समाजाचा प्रसार करायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून दीनबंधू काढायचंय, त्या विष्णू शास्त्रीला उत्तर द्यायला कळायचंय का. हे फॅक्ट. सत्यशोधक समाज, त्याचा प्रसार, त्याची चळवळ ही सगळी अंडरमाइन करायची. हे 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 सदोष नारायण मेघाजी लोखंडे भारतीय इतिहासातलं अत्यंत, केवळ सत्यशोधक नाही, भारतीय इतिहासातलं एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व, जे कामगार चळवळीचे जनक मानले गेले. कामगार चळवळ त्यांनी उभा केली. ही साधी गोष्ट नाहीये. आज जे रविवारची सुट्टी म्हणून हे करतोय ते त्यांची देण आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि त्यांचा तो यांचा फुलेंचा जर संवाद बघितला, एकतर अतिशय कमी त्यांना दिलेला आहे वेळ. जे दिलेलं आहे ते सतत असे संशयी फुगलेले, जणू काही फुलेंना आपले विरोधक समजतायत, अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज. ते ओतूरचे कुणीतरी पाटील आहेत जे सत्यशोधक समाजाचे हे होते, आणि तिथले पाटील ते सुद्धा फुलेंना भेटायला आले की काहीतरी राग आहे मनात, बोलू शकत नाही, अशा पद्धतीची ती चेहरा. अरे मग एका बाजूला काय म्हणूया सत्यशोधक समाज अंडरमाइन करायचा, दुसऱ्या बाजूला अशी व्यक्तिचित्रण करायची जिथं सावित्रीबाई वेगळ्याच, भालेकर वेगळेच, लोखंडेचं कामाचं हेच नाही, उगे एका 10-20 सेकंदाच्या 1 मिनिटाच्या निवेदनामध्ये झालं वाचतात की यांनी कामगार चळवळ उभा केली. आणि त्यांचं फुलेंचं जे इंटरॅक्शन आहे काय ते फक्त भांडणाचंच आहे का, की त्यांचं ते शेतकऱ्यांचा आसूड फक्त त्यांचे नंतरचे 2-3 चॅप्टर्स प्रकाशित केले झालं. किती आत्मीय संबंध असेल की ते फुलेंच्या चळवळीशी इतके जैविकरित्या जोडले गेलेले आहेत. फुलेंची चळवळ अशी नाही, ही स्वतःची चळवळ झालेली आहे त्यांची, त्याचे अध्यक्ष आहेत ते. आणि त्यांची बॉडी लँग्वेज ही अशी एकदम संशयी, फुलेंचा मनात राग येणारी. अरे काय पद्धतीच्या पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल ज्याला म्हणतो, की दृश्यप्रतिमांचं जे राजकारण आहे ते काम करतं, की फुल्यांचे आणि फुल्यांचे सहकारी यांच्यातलं जे जैविकता आहे ती उभं राहत नाही. कारण हे फुले काही त्यांनी उभे केलेले असतील, काही त्या चळवळीतनं उभे राहिलेले असतील. हे जेव्हा एखादा बायोपिक उभा करतो, साहजिक आहे की त्याच्यात मुख्य हे तो कथानायकच असणार, इथं फुलेच असणार, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु हे राहत असताना केवळ तेच फोकस करून त्यांनी उभ्या केलेली चळवळ, त्यांचे सहकारी हे पूर्ण बाजूला जाता कामा नाही, याचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. इथं होतं कसं की इथं फुलेंची चळवळ येतच नाही, ते पाणी हे करणं असेल किंवा नाभिकांचा संप घडवणं असेल, फक्त फुले आहेत. अनेक इतिहासकारांनी हे सिद्ध केलेलं आहे की लोखंडेंनी केलेलं आहे. ते काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ते सावित्रीबाईंनी सत्यशोधक नेत्यांना ते मिळून बोलून ते केलेलं काम आहे. आणि इथं काय दाखवलेलं आहे, मग तिथं फक्त फुले आणि मग त्यांचा सत्यशोधक समाज व्यक्तिगत अजेंडा होतो. आणि आपलं म्हणणं की ती भारताची जात्यंताची पहिली चळवळ आहे. फुले तेव्हा मोठे होतात, फुलेंचं यथार्थ दर्शन तेव्हा मोठं होतं जेव्हा फुलेंची चळवळ ही सुद्धा त्यांच्या जोडीने दाखवली जाते. म्हणजे काय दाखवलं गेलं नाही सिनेमामध्ये हा आहेच भाग, आपण थोडंसं बोलू त्याच्यावर. पण जे दाखवलं गेलं आहे त्याचं राजकारण काय आहे हा मुद्दा आहे आपला. जे दाखवलं गेलंय ते विपर्यास करणार नाही ना, आणि मग त्या विपर्यासाची लेवल काय आहे, तर हे काय फुलेंची मालकी होता का सत्यशोधक समाज. भालेकर असं म्हणतात एका सीनमध्ये की फुल्यांनी स्थापन केलेला समाज रसातळाला गेलेला आहे, सत्यशोधक रसा. अरे मी समजा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम करायचो, माझे मतभेद झाले आणि मी बाहेर पडलो, मी त्या संघटनेविषयी एक शब्दही वाईट, मी त्यातल्या व्यक्तींच्या नेत्यांच्यावर भूमिकेवर टीका करेन. मी सत्यशोधक विद्यार्थी संघटना रसातळाला गेली असं म्हणेन का मी, किंवा इतर लोक ज्या काही याच्या, हे असंभव आहे, हे अशक्य आहे अशा पद्धतीची विधानं करणं. जे भालेकर अखेरी स्वीकारून, नेहमी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, अक्षरशः ते कर्जबाजारी व्हायचे.
इकडून तिकडून पैसे उभा कर, की परत आली डोक्यात कल्पना की त्या पद्धतीनं सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी चालला माणूस. कधी विदर्भात जा, कधी इकडे जा, कधी काय कर. आणि तो मनुष्य ज्याच्या डोक्यात हे गेलेलं आहे की सत्यशोधक समाजाचा प्रसार, तो म्हणतोय काय, फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज रसातळाला गेलेला आहे. रसातळाला काय पद्धतीचा संदेश तुम्ही देताय प्रेक्षकांना? फुल्यांचं कार्य ग्रेट आहे. फुल्यांचा जी चळवळ आहे ती रसातळाला गेलेली आहे. फुल्यांची जात्यंताची चळवळ ही रसातळाला गेलेली आहे. फुल्यांच्या हयातीमध्ये हे महत्वाचं आहे. 20व्या शतकामध्ये त्याच्यात डेव्हिएशन आहे काही प्रमाणामध्ये, ते समजू शकतो. हा, तिने वेगळं वळण घेतलेलं आहे काही प्रमाणामध्ये, हे आपल्याला मान्य आहे. ते वेगळा मुद्दा आहे. फुलेंच्या हयातीमध्ये लोक भालेकर असं म्हणतात, सत्यशोधक समाज रसातळाला गेलेला आहे. फुले मोठे होतात, फुलेंची चळवळ रसातळाला जाते. या पद्धतीचा चुकीचा संदेश, या पद्धतीचा चुकीचा मेसेज हा चित्रपट देतोय आपल्याला, हे लक्षात घेतलं पाहिजे. चळवळ व्यक्ती यांचं योग्य चित्रण झालं तर कथानायकाचं एका अर्थानं रेखांकन, त्याचं चित्रण सुद्धा योग्य होईल. इथं नेमकं ते होताना दिसून येत नाही आपल्याला, हे माझं म्हणणं आहे महत्वाचं. व्यक्ती चुकीच्या पद्धतीने चित्रित करायच्या, त्यांच्या काय त्यांना चुकीच्या साच्यामध्ये बसवायचं, आणि मग कुठंतरी अशी एक थिन लाईन, जसे की नाही बारीक थिन लाईन तयार करायची, आणि तिथनं मग आपला कथानायक किती ग्रेट आहे ह्याच्यात दाखवायचं. कोणाला आक्षेप पण नाही की बाबा किती फुलेंना महान दाखवलेलं, किती मोठं दाखवलेलं आहे की नाही, किती भाऊक, डोळ्यात पाणी तरळतं. हा, ते आपल्या स्वतःचा घरचा हौद जेव्हा खुला करण्यासाठी त्यांना घेऊन येतात, है नी, प्रसंग पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल, दृश्य प्रतिमांचं राजकारण आहे की गरीब लोकांना ते घेऊन येत आहेत आणि स्वतःचा हौद खुला करतायत. एका ब्राह्मण जी स्त्री आहे गर्भारतीला घेऊन येतात बाळंत. हे दृश्य जे आहे यांनी माणूस भावूक होतो, हे योग्यच आहे, ते अत्यंत महत्वाची आहे, त्याच्यात काही मुद्दाच नाही. पण हे दाखवतो असताना जे पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल, दृश्य प्रतिमांचं राजकारण जे आहे हे बघितलं पाहिजे. ह्याच्या मागं चळवळ आहे की नाही, सत्यशोधक समाज नावाची गोष्ट आहे की नाही, त्याचे सहकारी आहेत का? सगळे गायब, सगळे गायब. असं कसं? आणि जिथं सामूहिकतेचे मुद्दे आहेत तिथं नाहीच आहेत. ते आपण बोलूच नंतर काय दाखवलं नाही. तर हे जे आहे की एका बाजूला सदोष व्यक्तिचित्रण आणि दुसऱ्या बाजूला चळवळ ही अब्सेंट करून टाकायची, हे राजकारण पद्धतशीरपणे केलेलं आहे. आणि जिथं उल्लेख येतो तिथं मग असा निगेटिव्ह की रसातळाला गेलेला आहे. तर ह्या पद्धतीचं एक नंतरचा मुद्दा असा आहे की 2.5 तासाचा पिक्चर आहे, अनेक लोक म्हणतात की मग काय काय दाखवायचं. बरोबर आहे, 2.5 तासाचा सिनेमामध्ये काय काय दाखवायचं. आपण सुरुवातीला उल्लेख केला की पॉलिटिक्स ऑफ सिलेक्शन, ते त्या दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे, ते आपण मान्य करतो की ते दिग्दर्शक काय दाखवायचं. मग जे दाखवलं गेलं त्याच्या पॉलिटिक्सवर आम्ही बोलणार ना, काय दाखवायचं हे तुम्ही ठरवू शकता, पण मग दाखवलंय काय याच्यावर आम्ही बोलणार. ते किती योग्य आहे, किती अयोग्य आहे. 2.5 तासाचा सिनेमा आहे, तर मग फुलेंच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटना दाखवल्या गेल्या असं आम्ही म्हणू शकतो. पहिला आंतरजातीय विवाह झाला, तो नाही, ते बोलू आपण. मुद्दा असा आहे की मग विष्णू शास्त्री चिपळूणकर सारख्या माणसा, ज्याचा 1950चा जन्म आहे, 82ला मनुष्य मेला, 32 वर्षाचं ऊन पुरा आयुष्य आहे, यांनी याचं कर्तृत्व काय, तर ते निबंधमाला लिहिली. आणि एक जातीवाचक म्हणजे 19व्या शतकातलं एक उर्मट ब्राह्मणी अहंकाराचं सर्वोच्च नमुना हे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. हे एक. दुसऱ्या बाजूला मुद्दा असा आहे की फुले सारख्या एक स्टॉलवर्ट व्यक्तीच्या, म्हणजे हे काय माझं मी फुलेंना मानतो म्हणूनच नाहीये, हे त्या काळामध्ये फुलेंनी त्यांच्या कार्यातनं ते स्वतःला त्या पद्धतीनं तिथं स्थापित केलेलं आहे की जे एका अर्थानं जातीविरोधी चळवळीची स्थापना केलेला गोष्ट आहे, शिक्षण प्रसार. आणि मग एकूण महाराष्ट्राच्या समाजकारणावरती, एक सार्वजनिक जीवनावरती प्रभाव टाकणारा, ज्यांनी एक लोकचळवळ उभा केलेली आहे,
जिचा सर्वदूर प्रसार सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी होतोय. विदर्भात झालेला आहे, पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे, अनेक ठिकाणी होतोय. अनेक कर्तबगार अनुयायांची मांदियाळी जमा झालेली आहे. आणि असं असताना त्यांच्याहून कितीतरी छोटा ज्याचं कर्तृत्व नाही, फुलेंनी त्याची दखल पण घेतलेली नाहीये. तुम्हाला दिसतं का फुलेंच्या कुठं लेखनामध्ये कुठं तरी मला वाटतं एक दोन ठिकाणी असा बारकुंडा पासिंग रिमार्क आहे. त्या विष्णू शास्त्री चिपळूणकरला किती फुटेज दिलेलं आहे सिनेमामध्ये? अत्यंत प्रेशियस टाइम आहे ना, 2.5 तास मध्ये एवढं बसवायचंय. मग या अत्यंत अमोल प्रेशियस मौल्यवान वेळेचा उपयोग कसा करायला पाहिजे सांगा. आणि मग हे जर प्रेशियस मौल्यवान असेल तर त्याच्यामध्ये या जे एका अर्थानं फुले आणि सत्यशोधक चळवळ याच्या दृष्टीनं त्या अर्थानं काहीही संबंध नसणारा मनुष्याला का त्या स्क्रिप्टमध्ये घुसवलंय. मग याचं मागचं राजकारण आहे. काहीच संबंध नाही. फुले तिला घिनत पण नाहीत. हा, आता जर दाखवायचं असेल तर एक वेळेस तुम्ही रानडेला थोडंसं दाखवलं असेल तर एक वेळेस समजू शकतो की बाबा रानडेंनी त्यांना ते ग्रंथकार सभेतर्फे पत्र पाठवलं की या म्हणून. फुलेंनी त्यांना पत्र लिहिलं की येणार नाही म्हणून. ते पत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विद्रोही साहित्य संमेलनाने दरवर्षी ते छापतात पण, बरोबर. त्यांना माझ्या घालमुड्या दादा, उंटावर शेळ्या हाकणारे वगैरे अशा शेलक्या टिपिकल फुले आपल्या खास शैलीमध्ये त्याचा समाचार घेऊन त्यांचा ते दाखवतात. पण काही वेळेस ते सत्यशोधक समाजाचा झेंड्याची मिरवणूक वगैरे त्याचे थोडंफार कोलॅबरेशन पण आहे. ते एका अर्थानं ते एक असं काही नाही, प्रतिस्पर्धी छावणीतल्या कोणाची टक्कर घ्यायची म्हणतो ना की जरा बरोबरीच्या माणसाची टक्कर तसं फुलेंचा मग जर तुम्हाला प्रतिस्पर्धी छावणीतला मनुष्यच दाखवायचा तर रानडे घ्या. किमान त्यांचं काही एक कर्तृत्व आहे. नाही, काही एक हा शब्द त्यांचं एक कर्तृत्व आहे. ते जातीयंताच्या अनुषंगाने नसेल पण त्यांचं एक न्यायमूर्ती आहे, काही संस्था उभा केलेल्या आहेत वगैरे वगैरे. आणि म्हणून वेळोवेळी फुले त्यांचं खंडन पण करतायत. मग जर रानडे आणि एक असा चुटुकला मनुष्य आणि त्याला इतकं फुटेज द्यायचं, आणि जो अत्यंत ब्राह्मणी उर्मट जाती पितृसत्तेचं खतरनाकरित्या समर्थन करणारा, आणि मग फुलेंच्या तोंडी त्यांच्या सच्चेपणाचं कौतुक की वैचारिक सच्चे. अरे कसली वैचारिक सच्चे? विषमतेचं इतकं निरग्गल समर्थन करणारा सच्चेपणा असतो. कसली सच्चेपणा? हे जो मनुष्य मेला की तर एक अतिशय विद्वान डॉक्टर आलेला आहे, पण तो बहुजन ब्राह्मणेतर आहे म्हणून त्याचा आधार शिवून घेत नाही, मरतो मनुष्य. अशा पद्धतीचा मनुष्य आणि त्याला ही एवढं फुटेज द्यायचं कारण काय? मग ना तो फुले चरित्राचा भाग आहे, ना तो सत्य चळवळीचा भाग आहे. मग एवढा प्रेशियस मौल्यवान टाइम त्याला दिला का? हा मुद्दा. याचं राजकारण काय? हे जे वैचारिक सच्चेपणा आहे ना, हा कसला वैचारिक सच्चेपणा आहे? हा तोच वैचारिक सच्चेपणा आहे जो इथल्या तमाम अभिजन पुरोगाम्यांना टिळकात दिसतो. आता केसरीचं मराठाचं कुठलंही पान काढा तुम्ही, कुठलंही पान काढा, इतक्या स्पष्टपणे. तर मी त्याच्यावर पीएचडी केलं, पुस्तक लिहिलं, म्हणून मी अधिकारवाणीनं सांगू शकतो. पाणी त्यांनी दलितांचा द्वेष, त्यांच्या शिक्षणाला, बहुजनांच्या शिक्षणाला विरोध, शेतकऱ्यांना विरोध, स्पष्टपणे ब्राह्मणांची बाजू, स्पष्टपणे प्रत्येक ईच अँड एव्हरी जेव्हा जेव्हा प्रसंग ब्राह्मणांचा बाजू घेतली. सर्व पद्धतीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रत्येक ठिकाणी. स्त्रियांचा द्वेष, स्त्रियांना शिक्षण नको, पुढची किमान 1000 वर्ष नको शिक्षण, दिलंच तर मग काय देतं ते ज्याला गृहोपयोगी नाईलाज होतो तेव्हा. अशा पद्धतीचा मनुष्य लोकमान्य बनतो. कसा बनतो? उदारमतवादी रांगच्या रांग दिसतात. यदी फडकेपासून ते अनेक अभ्यास. डांगे सारखा इथला साम्यवादी मार्क्सवादी चळवळीचा अध्वर्यू मनुष्य, त्यांना टिळक म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचे भीष्माचार्य वाटतात. गप्रप्रधान गांधीवादी समाजवादी चळवळीचे एक मोठे नेते पुस्तक लिहितात त्यांच्यावर, टिळकांवर, आणि कुठेही दखल नाही. पुस्तक लिहायला मुद्दा विरोध नाहीये,
मी काय लिहिता? त्याच्याशी चिकित्सक एंगेजमेंट आहे का मग? की तुम्ही यदी फडकेचं एक उदाहरण गमतीशीर देतो. टिळकांनी मामलेदारांची बाजू लढवली. आपल्याला वाटतं वा वा, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मामलेदारांची बाजू टिळकांनी लावून धरली. अहो, ब्राह्मण मामलेदारांची बाजू लावून धरली. तो ब्राह्मण शब्द कोणी टाकायचा? तथ्यांचं अशा पद्धतीनं ट्विस्ट करणं जे आहे हे केलं. एक वाक्यात लिहायचं की टिळक ते असं म्हणायचं नाही जातीपुरुषत्तेचे समर्थक वगैरे. टिळक पारंपरिक विचारांचे होते. पण एक वाक्य तेवढं लिहायचं, म्हणजे आपल्यावर कुणी नाव ठेवणे किंवा आपण तथ्य मांडलं नाही. टिळक पारंपरिक विचारांचे होते, पण त्यांचं उदात्त ध्येय, त्यांची प्रखर ध्येयनिष्ठा, विरोधी घेतलेल्या भूमिका, कार्य, त्यासाठी तुरुंगात जाण्याची हिंमत, असं विरोधात त्यांचं व्यक्तिमत्व मांडायचं, गौरवीकरण करायचं की ते तुमच्या डोक्यावर तो लोकमान्य असा बसलाच पाहिजे. स्त्रीवादी पुष्पा भावे, उदारमतवादी फडकेपासूनची आखीराम, मार्क्सवादी तर तुम्ही आताही बघताय की आमचे आता कॉम्रेड आहेत जालन्याची, त्यांचं एक पुस्तक आलंय. तर ते पुस्तक त्यांचं आत्मचरित्र आहे. मी आता त्यांचं नाव घेणार नाही कारण ते त्यांच्या पार्टीचा मामला अंतर्गत, पण त्यांनी मला खाजगी सांगितलेली गोष्ट आहे, मग मी नाव न घेत होतो. जेव्हा त्यांचं आत्मचरित्र छापलं तेव्हा पार्टीने त्यांना सस्पेंड केलं या सीपीएमनी. का? तर त्याच्या टिळकावर टीका आहे म्हणून. सांगा, हे इथल्या कम्युनिस्टांची हे. तर ते कम्युनिस्ट असतील, समाजवादी असतील, स्त्रीवादी असतील, उदारमतवादी असतील, यांनी अक्षरशः हा आपल्या ह्याच्यावर बसवा. चिकित्सा कुठे आहे? की हे भूमिका आहेत टिळकांच्या. पण असं असताना मग हे असं आहे. एक वेळेस मान्य करू आपण, चढवून टाकायचा. गोदी मीडिया रवीश कुमार जे उरडू म्हणतो की सत्य लोकांपर्यंत पोचूच देत नाही, हे काय? हे गोदी मीडियाच काम आहे ना. हा गोदी मीडियाचा एक प्रकारे टिळक पोचूच देत नाही, पोचूच द्यायचं नाही. टिळक की कशा पद्धतीनं डोक्यात झर भरलेला आहे, स्त्री-पुरुष विषमतेचं, दलितांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात पोचू द्यायचं नाही, सांगायचंच नाही. कुठं तरी एका वाक्यात पारंपरिक विचारांचे होते, आणि लईच लिहायचं तर सनातनी विचारांचे होते. कसं? हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकरचं वैचारिक सत्यपणाचं कौतुक आहे ते या प्रणितलं आहे. म्हणजे विष्णू शास्त्रीला एका अर्थानं पुरोगामी वर्तुळामध्ये आणण्याचं आहे. हे राजकारण जे आहे हे राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की हे ह्याच्यातनं खूप अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या दाखवता आल्या असत्या. महात्मा फुले त्यांची सत्यशोधक चळवळ, या चळवळीने किती मोठ्या प्रमाणावरती काय केलेलं आहे तर शिक्षण संस्था खोलेली आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा, मोफत करा. हंटर कमिशन इतकं त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग काय? काहीच नाही, उल्लेख नाही. शेतकऱ्यांचा असूड काय आहे? गुलामगिरी. माझं म्हणणं असं आहे की भारताच्या, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इथल्या प्रतिगामी छावणीला ज्या वर्मी बसलेले दोन बाण आहेत, दोन घटना आहेत, त्यातली एक घटना आहे महात्मा फुलेंची गुलामगिरी, आणि दुसरं आहे माझं म्हणणं आहे की मनुस्मृती, बाबासाहेबांनी जे दन केलं ते. या दोन घटना आहेत ज्या असा त्यांच्या वर्मी बसलेला घाव आहे, ते आजही त्यांना सहन होत नाही इथल्या उजव्या प्रतिगामी शक्तींना. हे लक्षात घेतलं पाहिजे. गुलामगिरी टाचतो ते त्यांना ग्रंथ, कितीही पुरोगामी असू द्या. ती दुखरी जखम आहे का नाही, वेगवेगळ्या पद्धतीने येते. पुरोगामी किती जरी असले तरी एवढी महत्वाची घटना येतच नाही. हंटर कमिशन गायब, शेतकऱ्यांचा असून गायब, महात्मा सत्यशोधक झेंड्याची मिरवणूक गायब, चळवळ गायब. अशा अनेको घटना आहेत. कुलकर्णी, ज्या सगळ्या सत्यशोधकांनी त्यांना हे केलं, गायब. एवढे मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारली, जुन्नरला, इकडं तिकडं, एकही शेतकरी आंदोलन नाही. दाखवणं काय? कंत्राटदार धरण बांधाय हरकत नाही, काय दाखवायचं ते तुमचं स्वातंत्र्य, पण काय वगळलं आहे ते पण आम्ही बोलणार नाही. कारण तुम्ही विष्णू शास्त्री दाखवलाय, फुकटचा विनाकारण आमच्या बोडक्यावर बसवला. मग ते वेळा तुम्हाला हे दाखवता आलं असं की जुन्नरला शेतकऱ्यांचं आंदोलन उभा केलं सत्यशोधकांनी. हे जे सगळ्या प्रशासनामध्ये
ब्राह्मणांचं वर्चस्व आहे त्याच्यावर प्रचंड टीका सगळे लोक करतात, ती दाखवता आलं असतं, घेता आलं असतं ना ते घेतलं नाही. आणि ते घेण्यामागं हे राजकारण आहे. पॉलिटिक्स ऑफ सिलेक्शन नावाची जी गोष्ट आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे वापरलेली आहे. त्या सत्यशोधक समाजाच्या लग्नाचा सीन हितकात आणलेला आहे. दाखवा आंतरजातीय लग्न, जुन्नरचं शेतकऱ्यांचं आंदोलन. माझं म्हणणं नाही की त्याचं महत्वाचं नाहीये. सत्यशोधक समाजाचं लग्न आणि ते भटांनी घेतलेला आग्रह हा महत्वाचाच आहे. मुद्दा आहे की ते किती त्याला स्कोप दिलेला आहे, किती फुटेज दिलेलं आहे. कारण ते फुटेज असताना इतर गोष्टी वगळल्या गेलेल्या आहेत. याचं जर राजकारण बघितलं आपण तेव्हा मग आपल्या लक्षात कुठल्या गोष्टी हायलाईट केल्या गेल्या आणि कुठल्या गोष्टी गायब केलेल्या आहेत. आणि मग त्याच्यावर आपल्याला असं लक्षात येतं हे सिलेक्शनचं जे राजकारण आहे ते अतिशय चलाखीनं व्यवस्थितपणे विचार करून हे केलेलं आहे असं मला वाटतं. आता हे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी अजून 1-2 मुद्दे मांडतो आणि थांबतो. मी असं गृहीत धरून चालू की 1 तासभर बोलायचं होतं, पण आता ऑलरेडी 1 तास होऊन गेलेला आहे. एवढं बोलतो. आणि म्हणजे मी माझ्या लेखामध्ये पण मांडलेलं आहे की कुठले कलाकार आपण घेतोय. आपण जर बघितलं की महाराष्ट्रातलं नाट्य क्षेत्र, सिनेमा क्षेत्र, हे सगळ्या जे सांस्कृतिक क्षेत्र आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मक्तेदारी आहे ब्राह्मणांची. ती कुठल्या अंगाने त्यांनी सावित्री वकील राजेंद्र देशपांडेंनी कुठल्या अंगाने संदीप कुलकर्णी असं 1-2दा तर ते असं डोळ्यांवर फुटत, म्हणजे पूर्ण स्क्रीनवर असे डोळे दिसतात. फक्त डोळे, ते घारे डोळे. महाराष्ट्रात माहितीये घारे डोळे कुणाचे असतात. कसं रिलेट करेल बहुजन जनता? त्याचं काही राजकारण असतं की नाही? ते जब्बार पटलांचं मी माझ्या लेखामध्ये उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही गंमत म्हणून तुम्ही ज्यांनी बघितलं असेल त्यांना हे लक्षात येईल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी एकदा माझं म्हणणं आहे त्यांनी बघावं. तो मराठा बाप, तिथला तो सरपंच ब्राह्मण, पोरगी ब्राह्मण, त्याचं भाऊ ब्राह्मण, ते दलित नायक ब्राह्मण, ते विरोधक ब्राह्मण, ब्राह्मणाची अशी मांदी आहे. पिक्चर ग्रामीण सत्ता संघर्ष जात ह्याच्यावर कसं आमची रमाबाई सोनाली फुले. आता कसं काय करायचं? लक्षात घ्या आपला विरोध जातीला नाही. याच्यातला ग्रह असा बऱ्याच जणांचा होतो की बघा नाहीये. पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन नावाची काही गोष्ट आहे की नाही? 2 गोष्टी आहेत की मुद्दा मुळात तुम्हाला इकडे ब्राह्मणेतरामध्ये कोण दिसत नाही का? ती आग दिसली पाहिजे, ते संवेदनशीलता दिसली पाहिजे. इकडे कोण नाहीये का? हा पहिला मुद्दा आहे. तो न्याय दिला पाहिजे ना. जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली 2 ते कथानायक त्या सिनेमाची निवडता विशिष्ट, तेव्हा ते माझं म्हणणं की राजकारण आहे. ते दिसतं तुम्हाला. ते नाकारण्याचा ज्याला हेतू असेल त्यांनी नाकार, मला काही म्हणायचं नाही. माझं म्हणणं सरळ आहे की याच्यामध्ये एक व्यवस्थितपणे सांस्कृतिक मक्तेदारी आहे आणि ती रिफ्लेक्ट झालेली आहे. मुद्दा याच्यातनं कोणीतरी म्हणलं की यार हे फारच जातीच्या द्वेषात. माझं म्हणणं की जातीच्या द्वेषात नाही, याला जातीद्वेष तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. माझ्या दृष्टीनं असं आहे की हे पद्धतशीरपणे केले गेलेलं राजकारण आहे. पद्धतशीरपणे रिफ्लेक्सिव्हिटी जी आहे ती रिफ्लेक्सिव्हिटी असली पाहिजे. मला वाटतं मी कालच बहुतेक मला वाटतं जे राजगुरुनगरचे सुभाषचंद्र सोनार सर आहेत त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की बेन डकेटचा जो बेन किंग्सले, सॉरी माफ करा, बेन डकेट हा क्रिकेटर आहे. बेन किंग्सले जो गांधी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी गांधी रंगवलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे? तर सोनार सरांनी असं सांगितलं की गांधींसारखं दिसण्यासाठी त्यांनी स्वतःच्या दाढा पाडून घेतल्या. तरुण वयामध्ये दाढा पाडून टाकल्या. ते जे रिफ्लेक्सिव्हिटी, ती जी भूमिका निभावण्यासाठीच समर्पण आहे हे आलं पाहिजे. त्या मख्ख चेहऱ्याचं म्हणजे म्हणजे, 'दिसतंय की हा मनुष्य कुठल्या अंगानं फुले',
एकदा सुद्धा एकाही प्रसंगामध्ये मला जाणवलं, ज्याला जाणवलं असेल त्याला जाणवलं. दिलीप चव्हाणांनी सांगितलेलं आहे की त्यांना, दिलीप चव्हाणांना असं वाटतं की तो पिक्चर तोलून धरलाय, तोलून. कसा तोलून धरलाय त्यांच्या जीवाला. माझं प्रामाणिकपणे म्हणणं असं आहे की इथं का माठ मनुष्य, हे किती मोठा अन्याय आहे त्या पुलेंवर. ती राजश्री देशपांडे म्हणजे की काय, म्हणजे काय म्हणावं आता, स्पीचलेस जरा म्हणावं की काय. मी पिक्चर आलो ना, अर्धा तास डिस्टर्ब झालो. ही सावित्रीबाई आहे. हा, त्यासाठी म्हणते ना, हा गतीचा राग. आणि हे जे मग ते रिफ्लेक्सिव्हिटी जी आहे ती तुमच्या ह्याच्यात आली पाहिजे. मुद्दा जातीचा नाहीये, मुद्दा ते पात्र निभवण्यासाठी त्यांनी जे जे विचार मांडला, जे कार्य केलं, त्याच्या संदर्भामधलं तुमचं जोडले पण काय आहे, काय का ते. एक कलाकार म्हणून जरी असेल तर त्या कलाकार म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचं त्याच्यात शिरावं लागतं, त्या भूमिकेत. ब्राह्मणी जाणीवा डोक्यात ठेवून तुम्हाला त्या भूमिकेत शिरता येत नसतं, हे माझं म्हणणं आहे. रवींद्र मंकनी, रवी पटवर्धन, अरे काय आहे ते, हे हा विळखा कुठेतरी तोडला पाहिजे. मी लेखा जसं म्हणलं की तुम्हाला सैराट सारखा चित्रपट काढता येतो की नाही, रिंकू राजगुरू सारखी नायिका उभी करता येते का नाही. जो ग्रामीण ठसका आहे इथं सोनाली कुलकर्णी आली तर होईल का. हे तुलनेसाठी म्हणून उदाहरण दिलेलं आहे. हे जे राजकारण, हे राजकारण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अनेक लोकांनी असं त्याच्यावर म्हणलं की अहो, जे चर्चा आपण आपल्याच वर्तुळात करत होतो तिचं सार्वत्रिकीकरण होत आहे, त्यामुळे आपण पाहिलं पाहिजे. सिनेमा पाहिला आपला विरोध थोडीच आहे, नाहीच आहे. माझं तर म्हणणं सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. सगळ्यांना इथल्या कल्चरल पॉलिटिक्स जे आहे, सांस्कृतिक राजकारण कसं सूक्ष्म पद्धतीनं खेळलं जातं, केलं जातं, हे कळलं पाहिजे. त्यामुळे उलट सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आपला सिनेमा पाहण्याला विरोध नाही, अजिबात नाही. माझा आग्रह आहे की तो सिनेमा सगळ्यांनी पाहावा. पण पाहत असताना भावुकतेनं न, अनेक जण सार्वत्रिक होते. त्यांना आमचे जे मित्र आहेत किशोर मांदळे सर, त्यांनी फार व्यवस्थित होती, अहो सार्वत्रिकीकरण होते म्हणून तर जास्त चिकित्सक आणि जागरूक राहिलं पाहिजे. आपल्यात चर्चा होत होती ना, आता सगळ्याकडे चाललेलं आहे सत्यशोधक महात्मा फुले यांचं ना. मग उलट काय, कशा पद्धतीचे फुले जात आहेत, कशा पद्धतीचं सत्यशोधक चळवळ रिप्रेझेंट केली जाते, इथं जास्त जागरूक असले पाहिजे. अशा सावित्रीबाई, असे सत्यशोधक मुवमेंट, हे 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 कुठंतरी विपर्यास आहे, विकृतीकरण आहे, हे जे काही दाखवलं जात आहे. अनेक लोकांनी बाबा आपल्या लोकांवर सिनेमेच येत नाहीत, आणि मग कुणीतरी केलं की हे असं बोलतात, पिक्चर नकारात्मक लोकांमध्ये घेऊन जातात. आपण नेहमी असं म्हणत नाही. चिकित्सा म्हणजे आपण काहीतरी बघू नका आणि कुणीतरी काढतंय म्हणून आपण भावुकतेने घेऊ नये. ज्या पद्धतीचे ब्राह्मणी विचारांचे सिनेमे येत आहेत, म्हणजे दिग्पाल लांजेकरांचे असो किंवा इतर, त्याला हे कॉम्प्लिमेंटरी आहे. जोपर्यंत आपण चिकित्सक नजर डोळे उघडे ठेवून बघत नाही तोपर्यंत हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या महामानवांवर काढलेली सगळ्याच गोष्टी काहीतरी क्रांतिकारीच असतात आणि त्या भावुकतेने बघायच्या असतात, असं नाही. हे माझं मत आहे. ते चिकित्सक घेतल्या पाहिजे. केवळ बाबा आपल्या माणसावर सिनेमा आला, आपल्या महामानवावर आला म्हणजे एकदम, ते नाही का रामायण जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा लोक, त्या स्त्रिया टीव्हीची पूजा करायच्या, तसंच प्रकार हा झाला. म्हणजे आपण आपल्या महामानवांची पण पूजाच मांडायची का मग? मग तर कुणी आपल्याला सहज गुंडाळून घेऊन जाऊ शकतं. ज्या चित्रपटाच्या निर्देशकाला पेशवाईचं गुणगान त्याच्यामध्ये घुसडायचं आहे, तो पिक्चर विदाऊट चिकित्सा बघितलाच कसा जाऊ शकतो? ज्याला त्या सावित्रीच्या प्रेममध्ये या सावित्रीबाईला बसवायचं आहे, तो चित्रपट वीरा समीक्षा कस काय बघितला जाऊ शकतो? ज्या चित्रपट निर्देशकाला सत्यशोधक समाज रसातळाला गेला आहे
माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली की सत्यशोधक समाज रसातळाला. रसातळाला मी टीका करायची असेल तरी हे शब्द नाही वापरला. जो निर्देशक हे शब्द वापरतो त्याचा उद्देश वेगळा आहे हे स्पष्टपणे होतं. आणि हे अशा अनेको प्रसंगांमधून. त्यामुळे माझं म्हणणं असं स्पष्टपणे आहे की हा चित्रपट हे छान लहान लेकरं नाही का औषध पित नाहीत म्हणून त्याला गोड साखर त्यात घालून तसं त्या पद्धतीचं हे आहे. फुलेच्या नावानं त्यांच्या चळवळीचं विकृतीकरण, फुलेंच्या नावाचा वापर करून प्रतिगामी छावणीला मदत होईल अशा पद्धतीचं तथ्यांची मोडतोड करून वास्तव मांडणे हा प्रकार केला गेलेला आहे. आपला चित्रपट पाहायला विरोध नाही. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. लक्षात घ्या ते काही लोकांनी प्रखर सामाजिक संघर्षाचं चित्रण अशा पद्धतीचं त्याला केलं. माझं काही म्हणणं नाही, तो त्यांचा विश्लेषण असू शकतो. ते आपण कसं काय गुन्हा आक्षेप करू शकतो. प्रखर सामाजिक संघर्षाचं विषय कुठं आहे ते त्यांच्या जीवाला माहिती. त्यांच्या पोस्टमधनं काही ते स्पष्ट होत नाही, ते दिलीप चव्हाणालाच माहिती कुठं कसं कसं सामाजिक संघर्ष तिथं होत. माझा मुद्दा असा आहे, बारीक जरा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. काय ते शेवटचा मुद्दा आहे, थांबतो मी. काय आहे, ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. सामाजिक संघर्ष किंवा ह्या गोष्टी अशा काही पोकळीत नसतात, त्याला वेगवेगळे संदर्भ असतात. त्या काळचे असतात, आजचे असतात, है की नाही. माझं म्हणणं असं आहे, 19व्या शतकामध्ये फुल्यांना ब्राह्मणांशी संघर्ष करावा लागला, कारण ब्राह्मणी व्यवस्थेचे ते सगळ्यात मोठे वाहक होते. त्यामुळे त्यांनी केला ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधामध्ये. त्यांनी प्रचंड लिहिलं, काय संघर्ष केला. बरोबर. चित्रपटामध्ये ते येणं हेच आहे की नाही. ब्राह्मणांच्या विरोधीचा संघर्ष येणं स्वाभाविकच आहे. काय असतं याच्यातली गंमत लक्षात घ्या. पण याच्यातले जर तुम्ही व्यवस्था विरोधातले, त्याच्या माग कसं सिस्टीम नावाची गोष्ट असते, व्यवस्था नावाची. फक्त काही ब्राह्मण असं नाही, तर जात पितृसत्ता आणि त्याचे नियंत्रण हे सिस्टम जेव्हा तुम्ही व्यवस्था दाखवत नाही ना, तोपर्यंत काय होतं, ब्राह्मणांच्या विरोधीचा संघर्ष होतो. तुम्ही जर सत्यशोधक चळवळ दाखवली ना, सिस्टमिक अनालिसिस, सिस्टमिक व्यवस्थाच्या विरोधातला संघर्ष कसा येईल, तो फुले विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष होतो. आणि आजच्या ब्राह्मणांना, आजच्या वरच्या उच्च जातवर्गीयांना ते काहीच फरक पडत नाही. होते आमचे ते भूतकाळातले आमचे पूर्वज थोडेसे जातीवादी आणि ते होते. आम्ही तसे नाही. आम्ही अस्पृश्यता पाळत नाही. माझे मित्र दलित आहेत. हो, आम्ही सगळ्यांसोबत जेवतो. काही तर म्हणतील आम्ही मांसाहार पण करतो. ते आमचे पूर्वज जरा जुन्या विचारांची होते, आम्ही नाही तशी. अशा पद्धतीची भूमिका घेणारे लोक पद्धतशीरपणे आजच्या जात वर्ग आणि पुरुषत्तेचे वाहक असतात, समर्थक असतात. निखिल वागळे बघा, सुनीती तुला बघा, या सगळ्यांना इतका झटका का लागतो. विजय कुंजीरांचा आर्टिकल आलोय लगेच. अहो तुम्ही चिकित्साला घाबरता कसं काय, चिकित्साला घाबरता कसं आहे, समीक्षेला कसं काय घाबरता. व्यवस्थात्मक सत्यशोधक सिनेमावर टीका म्हणजे ब्राह्मणावरची टीका कशी काय ठरते. नाही ठरली पाहिजे ना. एंगेज व्हा. हेतवारोप केले, कुठे हेतवारोप केला तुम्ही दाखवून द्या. भिडा हेतवारोपाला सुद्धा एक वाक्यात तुम्ही हे कसं काय करता. आणि मग असं कुठेतरी 5-6 ओळी लिखी ते निखिल वागळे निर्भीड पत्रकार, निर्भीड म्हणजे जे रानडेंची भूमिका होती, स्वजात वर्चस्व टिकवून सुधारणावाद, तेच आजच्या पुरोगाम्यांचं पण आहे. स्वजात वर्चस्व टिकवून सुधारणावाद लक्षात घेतलं पाहिजे. हरिजन पुरोगाम्यांचे हे जे, याचा अर्थ पण त्यांचे विरोधक असेल, पण युती करत असताना हे करत असताना सुद्धा आपल्याला पोझिशन्स क्लिअर पाहिजे काय आहे की नाही. माझा मुद्दा असा होता, फुले विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष दाखवणं सोपं आहे. आजच्या वरचं जातवर घ्या पण सोपं आहे. हो, ते ब्राह्मण होते तसे, पण तुम्ही त्यांची चळवळ दाखवली, त्यांचे विचार प्रखरपणे मांडले, तर त्यांच्या विचार लोकांपर्यंत जाईल की सर्व खात्या विद्या खात्यासहित सर्व खात्यांमध्ये ब्राह्मणांचा भरणा झालेला आहे, भरू नका.
येईल का नाही, आज आज कळेल का नाही लोकांना, प्रेरणा भेटेल का नाही, की कुठं आहेत मीडियामध्ये आपले लोक किती आहेत, इथं किती आहेत, तिथं किती हे म्हणून विचार काय दाखवायचं, हा मुद्दा आहे ना. चळवळच नाही तर मग आज सत्यशोधक चळवळ कुठं आहे, किंवा दुसऱ्या कुठल्या चळवळी आहेत, काय केलं पाहिजे, कशी प्रेरणा. जुन्या इतिहासातला संघर्ष आज आपण चांगल्या छान आणि आपल्या नायकाचं, महामानवाचं छान भक्तीपूजन होत. आणि व्यवस्थेला असे किती जरी व्यक्तींची पूजा बांधली काही फरक पडत नसतो, उलट त्यांना हवं असतं. बाबासाहेबांनी तळतळून सांगितलं, किती जरी महान मनुष्य असला, रानडे गांधींनी ना या त्यांच्या पुस्तकामध्ये, की व्यक्तींच्या चरणी आपलं स्वातंत्र्य टाकू नका, अर्पण करू नका. बुद्धांनी सांगितलं, मी सांगतोय म्हणून नाही, कुणीतरी मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून नाही, खूप चांगलं आहे म्हणून नाही, खूप आकर्षक वाटतंय म्हणून नाही. तुमच्या बुद्धीला जे पटतंय ते तुम्ही स्वीकारा, अत्तदीपभव. आणि मला असं वाटतं की स्वयंप्रकाशित होऊन, अत्तदीप होऊन आपण आपला इतिहास बघितला पाहिजे. त्या इतिहासाचे फॅक्ट्स जर मोडतोड होत असेल तर ती तपासली पाहिजे, त्या संदर्भात प्रखर भूमिका घेतल्या पाहिजे. तरच आपण ही जी संवादाची, चिकित्सेची जी अब्राह्मी परंपरा आहे ती जिवंत ठेवू शकू. नाही तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे व्यवस्थेच्या जे हकारे असतात त्याच्यामध्ये समाविष्ट. मी पुन्हा एकदा सत्यशोधक महिला आघाडीचे स्वर्णमाला मस्के, आरती खाडे आणि ते जे सर्व सहकारी आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मला या ठिकाणी सत्यशोधक सिनेमाच्या संदर्भामध्ये माझे जे काही विचार आहेत त्याची मांडायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण आणि सटीक अशी मांडणी केलेली आहे. मनोरंजनाचं काम फक्त चित्रपट करत नसतात, तर ते लोकांचं मानस घडवण्याचं काम करत असतात. चित्रपटांनी कशा प्रकारे संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांची प्रतिगामी एक प्रतिमा घडवली, तुकाराम महाराजांची एक वेडसळ अशी प्रतिमा घडवली, फेमिनिझम च्या विषयी विरोधी धारणा जनमानसात निर्माण करण्याचं काम चित्रपटांनी केलंय. कॉमन सेन्स चित्रपट घडवत असतो, नरेटिव्ह सेट करत असतो, याविषयी आपण मांडणी केलीत. सिलेक्शनचं राजकारण किती महत्वाचं असतं, पॉलिटिक्स ऑफ व्हिज्युअल, भाषिक चालाकी, तथ्यांची मोडतोड याविषयी आपण मांडणी केलीत. त्याचप्रमाणे या चित्रपटात फुलेंची चळवळ काय येत नाही आणि फक्त व्यक्ती म्हणून फुल्यांना मोठं केलं जातंय, आपल्याला एक व्यक्तिपूजक आपल्याला बनवलं जातंय का या चित्रपटाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन किती महत्वाचं आहे याविषयी आपण मांडणी केलीत. यालाच धरून एक प्रश्न आलाय, गोविंद यांनी एक प्रश्न विचारलाय की या चित्रपटामध्ये फुल्यांची भूमिका, सावित्रीबाईंची भूमिका ब्राह्मणेतर कलाकारांनी केली असती तर चित्रपटाचा प्रभाव बदलला असता का, याचा वेगळा परिणाम झाला असता का, असा त्यांचा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये परत मी जे बोलताना जे म्हणलं की आपल्याला काय असतं, काही जेव्हा काही खूप अशा ज्या गोष्टी असतात की ज्या अत्यंत ज्याला एका याच्या पलीकडं त्या असं त्याचा भेद करून सांगणं खूप मुश्किल असतं. म्हणजे बऱ्याचदा मग त्याच्यात तुमचं इंटेन्शन नसलं तरी असं होतं की बाबा अरे हे मनुष्य त्या जातीवरच बोलतो आहे. मी असं कधीही म्हणलेलं नाही की म्हणजे मकरंद संदीप कुलकर्णी किंवा त्या राजेश्री देशपांडेच्या ऐवजी ब्राह्मणेतर असते तर अधिक, हा कदाचित झालेली असते, कदाचित प्रभाव वाढलेले असतात. मी बोलतो त्या सांस्कृतिक मक्तेदारीच्या, की हा विचार काय येत नाही की फुले आणि सावित्रीबाई. माझं उलट म्हणणं की फुले आणि सावित्रीबाई होतं की आपण मग ज्या माणसांचा संघर्ष इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये राहिला, स्त्री पुरुष समतेचा संदर्भामध्ये, जातीवरच्या संदर्भामध्ये यांचं काम आहे. मग असं असताना आपण परत मग ज्या
जाती समाजातलं त्यांचं हे प्रखर हे झालं, तेच नायक निवडतोय आपण. निवडायला माझा हरकत नाही, पण माझ्या मनात प्रश्न तर येणार की हेच का, दुसरे का नाही. हे जे सांस्कृतिक हे एक हे निमित्त आहे, हे सर्वदूर आपल्याला दिसतंय, ठीक आहे. या निमित्तानं मी फक्त प्रश्न उभा करतोय की हे असं का, कारण हे त्याचं एक सर्वोच्च आहे. मी त्याचं उदाहरण हे पण दिलं की रमाबाई कोण आहेत, सोनाली कुलकर्णी आहेत. मुक्तामध्ये काय आहे, तर मराठा स्त्री मुलगी जी दाखवली नाही का ती ब्राह्मण आहे, तिचा वडील, तिचे विरोधक, ते दलित, दलित मुलगा सुद्धा. हे 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 काय आहे, तर हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला एक विशिष्ट जातीची मक्तेदारी दिसते, आणि त्या मक्तेदारीचं टोक आपल्याला परत या चित्रपटावर दिसते. ते मी पॉइंट आउट करू इच्छितो की हे असं का, हे बदललं पाहिजे. आता याच्या जागी संदीप कुलकर्णीच्या जागी किंवा राजश्री देशपांडेच्या जागी तुम्ही दुसरे इतर जातींचे घेतले असतात कदाचित, हो, मी म्हणेन की ती शक्यता तर राहतेच. ज्यांनी ती भूमिका अदा केलेली आहे त्यांनी तिला न्याय दिलेला नाही, हे माझं म्हणणं आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे विषयी तर बोलूच नाही काय, म्हणजे मी स्पीचलेस झालो त्या बाईविषयी. म्हणजे विपर्यासाचं ते टोकच आहे, म्हणजे ते म्हणजे रडावं की हसावं कळत नाही की हे हे कास्टिंग आहे. आणि तो ते संदीप कुलकर्णी बद्दल तरी आपण डिस्कस करू शकतो, चर्चा करू शकतो. माझं म्हणणं असं आहे, काही गोष्टी ऐकल्या, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. मागा अक्षय कुमारवर बऱ्याच वेळेस टीका झाली की खूपच सिनेमे येत आहेत, आणि मग ते सिनेमे खूप येत असताना तो त्या भूमिकेची म्हणून जी गरज असते त्यांना त्यासाठी गोष्टी ज्या केल्या पाहिजेत ते तो करत नाही, असं मी वाचलं होतं. म्हणजे एका वर्षात 3-3, 4-4 चित्रपट आल्यानंतर तुम्हाला त्या भूमिकेत शिरण्यासाठी जे स्वतःच्या मध्ये बदल करावे लागतात ते करत नाही, त्याला ते करणं शक्य नाही, कारण एका वेळेस 3-3, 4-4 चित्रपटाचं हे चालू आहे, चित्रीकरण चालू आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण तो कुठल्या अँगलला वाटत नाही, असं लोकांनी त्याच्यावर टीका केली. आता इथं इतकी टेक्नॉलॉजी पुढारलेली आहे, तुम्हाला संदीप कुलकर्णीचे डोळे बदलता आले असते की नाही, कारण इथं तेच आहे की इथं विशिष्ट डोळे हे विशिष्ट जातीच्या माणसाशी जोडले गेलेले आहेत, हे नाही तुम्हाला बदलता आले असते का नाही. हा कॅज्युअलनेस काय, भूमिकेची तयारी जी करणं जी आहे काही, आणि अभिनयाच्या दोन्ही पातळ्यांवरती ते दिसतच नाही. ते जर दिसलं असतं, ते जर डेडिकेशन असतं, मी उदाहरण काय दिलं की मग ब्रिटिश माणसांनी गांधी सिनेमा काढला तर, आणि त्याची गांधींची भूमिका ही परत बाहेरच्याच माणसांनी केली, त्याला काही भारतीय मनुष्य दिसला नाही का, हे लॉजिक इथं मी तुम्हाला तेच सांगितलं की मग त्याचं डेडिकेशन कुठे आहे. त्या गांधीच्या चित्रावर त्या माणसांनी फार अगदी दाढा काढून टाकल्या, आहे की नाही, कारण आपण एका अशा माणसाला त्या ह्याच्यातनं न्याय देतो, त्याचा अन्याय होणार नाही. इथं माझं पहिलं पहिलं जे बोट ठेवतोय मी हे की देशपांडेबाई तर सोडूनच द्या, पण संदीप कुलकर्णी जे आहे हे कुठंही कुठल्याही अंगाने त्यांची डायलॉग डिलिव्हरी बघा, त्यांचा अनेक जे भाऊक प्रसंग आहेत त्यामधला अभिनय बघा, जिथं त्वेषानं उठण्याचे प्रसंग आहेत बघा, कुठंही फुलेच उभा राहत नाही. मग या हे नापास तर मी म्हणणारच की दुसरे कोणी असते तर पास झाले असते. मग आता हे असा प्रश्न उपस्थित करा की मग दुसरे असे तर ते ब्राह्मण असते तर मग आधिक्य असं का दुसऱ्या जातीचे असते, तर माझं म्हणणं आहे की ते आपण त्या दिशेने चर्चा निवडू नये. माझं म्हणणं आहे पॉलिटिक्स ऑफ सिलेक्शनचा मुद्दा जो तिकडे चालू होता तो पण इकडे आहे. तुम्ही फुले आणि सावित्रीबाई दोन असे माणसं ज्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती 19व्या शतकाला कलाटणी दिलेलं व्यक्तिमत्व उभं करताय, तर त्या व्यक्तिरेखांना न्याय दिला गेला पाहिजे, आणि इथं ते दिसतच नाही. मगचा मुद्दा येतो की का, आणि मग मी उपस्थित मुद्दा केला की ती जी सांस्कृतिक मक्तेदारी आहे ती मक्तेदारी तुम्हाला हे भाग पाडते की हे सगळे जे फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्सला न बघता त्यांना कास्ट केलं जातं, हे तोडणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी एखादा अशा अनेक भूमिका आहेत की ज्या ब्राह्मण कलाकारांनी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने निभावलेल्या आहेत. मोहन आगा शास्त्री जुन्या पिढीतले अशा अनेक आहेत. त्यामुळे हा काय असतं की कठोर वास्तव बोलायला गेलं ना की मग ते लगेच जातीच्या ह्याच्यात बसवणं हे जातीचे दृष्टी असं नाहीये. मुद्दा आहे त्या रिफ्लेक्सिव्हिटीचा, त्याला न्याय देण्याचा. मी म्हणून गांधीचं उदाहरण दिलं, म्हणून मी मुक्ताचं उदाहरण दिलं.
की हो निश्चितपणे जर संदीप कुलकर्णी माझ्या दृष्टीनं पूर्ण फेल असेल तर त्याला दुसरं कोणी न्याय दिला असता, नक्कीच चांगला न्याय दिला असता, देऊ शकला असता कदाचित. आणि याचा विचार करायला पाहिजे होता ना. तेव्हा आपण एखादी मूवीसाठी, चित्रपटासाठी कास्ट करतो कलाकार, तेव्हा या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, केला गेला असणार आहे की नाही. तर ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती संभाव्यता राहते. धन्यवाद सर. काही जणांचं असं म्हणणं आहे, इथे सोपान भावरे म्हणतात की थोडी तरी जागृती होत आहे ना या चित्रपटाच्या माध्यमातून. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ऍटलिस्ट चित्रपट बनलाय, आतापर्यंत असे चित्रपट बनलेलेच नव्हते आणि यातनं थोडीफार जागृती होतीये, लोकांपर्यंत माहिती पोहोचतीये. अशांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी मला मला असं वाटतं की मी माझ्या ह्याच्यातनं हे बोललेलोच आहे की अनेक लोकांनी हा तर्क दिला की एकतर आपल्या लोकांना असे पिक्चर बनत नाही आणि बनतंय, तर मग आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, आहे की नाही. अनेक लोकांनी बाबा जी चर्चा आपल्या पुरोगामी वर्तुळात चळवळीच्या क्षेत्रात होत होती ती आता थोडी सार्वत्रिक ह्याच्यामध्ये होते. आपण का कसं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की मी माझ्या ह्याच्यामध्ये पण म्हटलो, विवेचनामध्ये पण, की चित्रपट पाहण्याला विरोध नाहीये, तो पाहायलाच पाहिजे, प्रत्येकाने पाहायला पाहिजे. एखाद्या गोष्टीची समीक्षा हे लक्षात घेतलं पाहिजे. पण समीक्षा करणं, चिकित्सा करणं, टीका करणं याचा अर्थ त्याला मोडीत काढणं नाही, कंडम करणं नाही, त्याच्याशी क्रिटिकली एंगेज होणं आहे, हे की नाही. मी परत म्हणतो की जर आपण टीका नाही केली, त्याची समीक्षा नाही केली, तर मग आपण भावुकतेनं त्याचा स्वीकार करतो. आणि मग हे केलं की काय होतं की मग ह्याच्या आतमधनं जे प्रतिगामी एका अर्थानं राजकारण केलं जाते ते हळूहळू आपल्या कॉमन सेन्सचा भाग बनू शकतो. माझं म्हणणं असं आहे की हो दाखवलेली चांगली गोष्ट आहे की नाही, आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण स्वागत करत असताना विधाऊट एनी काय म्हणूया त्याला पद्धतीचं क्रिटिकल एंगेजमेंट केलं तर काहीच अर्थ राहणार नाही. मी अनेक जणांना म्हणलेलं आहे की सिनेमा बघा, बघितला पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण स्वागत करत असताना आपल्या महामानवांनी जे सांगितलेलं आहे की कुठलेही डोळे झाकून स्वागत नाही, त्याच्याशी तिथं जिथं जिथं चुकलेले आहेत ते चुकीवर बोट ठेवून त्याची चिकित्सा करून हे गेलं पाहिजे. मग काय होतं, लोक सिनेमा पाहणारच आहेत. मी एक लेख लिहिला म्हणून लोक काय चित्रपट पाहिजे थांबणार आहेत का, आहे की नाही. लोक चित्रपट पाहणारच आहेत. पण आपण जेव्हा क्रिटिकली एंगेज होतो तेव्हा हा विचार सोबत जर 100 लोकांपर्यंत गेला की अरे इथं हे जर चुकलेलं आहे बरं का, तर मग काय होतं की लोक चिकित्सक म्हणून ते सिनेमा पाहतात. आणि मग आपला उद्देश तेवढाच आहे की भावुकतेनं पाहण्याच्या ऐवजी तो चिकित्सेच्या आधारावर पाहायला पाहिजे. पण असं म्हणलेलं नाही की हा सिनेमा वाईट आहे आणि तो कंडम केला पाहिजे, निकालात काढला पाहिजे, मोडीत काढला पाहिजे आणि तो पाहू नाही, असं नाही. सिनेमा आवश्यक गोष्ट आहे. आपण आधीच ते म्हणतं की बाबा तो पर्यायी, जसं प्रस्थापितांचा सिनेमा हा प्रस्थापितांना आवश्यक असा जनमानस घडण्यासाठी उपयोगी असतो, तसा हा एका अर्थानं बहुजन महामानवांवर का त्यांच्या चळवळीवरचा, त्यांच्या जीवनावरचा चित्रपट, कलाकृती ही त्यांच्या कुठेतरी बाजूची असते, त्यामुळे स्वागतच आहे. पण हे करत असताना त्याची चिकित्सा, त्याचं समीक्षण हे केलंच पाहिजे. म्हणून मी म्हटलं की जेव्हा अशा गोष्टी येतात तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की काय असतं राजकीय क्षेत्रामध्ये, की बऱ्याच वेळेस काय म्हणलं जातं की अरे काँग्रेसला मतदान करा का, तर हे आपल्याला आता ह्या परिस्थितीची गरज आहे असं आपण किती दिवसांपासून ऐकलो. काहीतरी होतंय ना, काही अरे काहीतरी होतंय ना, म्हणजे काय होतंय चांगली गोष्ट आहे, पण काहीतरी होतंय ना, ह्या वेळेची गरज आहे असं होतंय. तर माझं म्हणणं असं आहे की त्याच्याऐवजी आपण ही भूमिका घेतली पाहिजे. हो आपण स्वागत करूया, पण स्वागत करत असताना जे दाखवलं जात आहे ते बहुजनांना एका अर्थानं गुंगीचं किंवा हे करावं काय म्हणून जसं गोड औषध देऊन त्यांचा विचार रुजवणं तर नाही ना, हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण अगदी बरोबर म्हणालात. आपल्या महामानवांनी सुद्धा आपल्याला क्रिटिकली एंगेज व्हा असंच नेहमी सांगितलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय आवश्यक आहे. या चित्रपटामध्ये
ताराबाई शिंदे किंवा पंडिता रमाबाई यांचा साधा उल्लेखही नाही. हंटर कमिशनचा किंवा फुल्यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनाचा उल्लेख नाही. तर पॉलिटिक्स ऑफ सिलेक्शन ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं ते आपल्याला दिसतंय की या चित्रपटाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितो दिग्दर्शक. आपण सत्यशोधक महिला आघाडीशी जुळलात आणि आपण 1.5 तास आम्हाला वेळ दिलात आणि हे विवेचन थांबूच नये असं वाटतंय. प्रेक्षक आपल्याशी 1.5 तासापासून जुळलेले आहेत. मी सगळ्यांना सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने धन्यवाद म्हणते आणि हे विवेचन इथे संपलं, हे चर्चासत्र इथे संपलं असं घोषित करते. थँक्यू. थँक्यू.